ओके. सो इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी चॅप्टर आपण ह्याच्या आधी पहिले 6 चॅप्टर्स बघितलेले आहेत. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी चॅप्टर घेऊयात आणि त्याच्या पुढचे डिझास्टर मॅनेजमेंट पर्यंतचा आणि मग त्याच्यानंतर तुमचे डाऊट्स जे असतील ते आपण डिस्कस करूयात. सो मायक्रोबायोलॉजी चॅप्टर मधले महत्वाचे क्वेश्चन्स मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते. बेसिक प्रोसेसेस विच आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. कोणत्याही प्रकारचे मिल्क प्रोडक्ट्स जर प्रोड्यूस करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणाऱ्या बेसिक प्रोसेसेस काय असतात. सगळ्यात पहिली म्हणजे मिल्क पाश्चराईज करतो आपण. त्याचे पाश्चरायझेशनचा हेतू काय असतो तर अनवॉन्टेड मायक्रोब्स डिस्ट्रॉय करण्यासाठी. त्यानंतर इट इज फर्मेंटेड युझिंग लॅक्टोबॅसिलाय. पहिली स्टेप पाश्चरायझेशन, दुसरी त्याचं फर्मेंटेशन. ते कशासाठी करायचं तर दुधामधली जी लॅक्टोज शुगर असते, तर लॅक्टेज झालंय चुकून, लॅक्टोज शुगर जी असते दुधामधली तिचं कन्व्हर्जन होतं लॅक्टिक ऍसिडमध्ये. ते करण्यासाठी फर्मेंटेशन करतात, लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्याच्या मिल्कमध्ये असणारे प्रोटीन्स कोॲग्युलेट होतात त्याच्यामध्ये जे ऍसिड तयार होतं त्याच्यामुळे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये जर दुसरे काही तुम्हाला चीज किंवा बाकी फ्लेवर्ड जे योगर्ट वगैरे असतात ते बनवायचं असेल तर मग फ्लेवरिंग एजंट्स त्याच्यामध्ये ऍड केले जातात. सो ही प्रोसेस आहे सगळ्या प्रकारच्या मिल्क प्रोडक्ट्स फॉर्म करण्याची. आणि हे एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं, डाय ऍसिटिल हॅज अ फ्लेवर ऑफ बटर. म्हणजे जे बटरची टेस्ट असते, जसं आपण लेजमध्ये ते अमेरिकन चीजवालं वगैरे खातो लेज, तर त्याच्यात ऍक्च्युअली चीज घालतात का नाही, त्याच्यामध्ये हे डाय ऍसिटिल असतं की जे खाल्लं की तुम्हाला बटर सारखं लागतं असं. देन योगर्ट प्रोडक्शन मध्ये आता ह्याच्यामधला इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो वेगवेगळे मायक्रोब्स आणि त्यांचे रोल काय असतात. योगर्ट प्रोडक्शन मध्ये कोणते कोणते मायक्रोब्स आपण वापरतो. एक असता लॅक्टोबॅसिलाय, दुसरा आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. हे दोन मायक्रोब्स याच्यामध्ये यूज केले जातात. मग इथं जे अंडरलाईन केलेले आहेत हे सगळे त्याच्यामधले कीवर्ड्स आहेत, तुमच्या नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लॅक्टोबॅसिलाय आपण यूज केलं आणि मग सेम जे मगाशी बघितलं होतं, पहिल्यांदा मिल्क पाश्चराईज केलं, मग त्याचं लॅक्टोबॅसिला यूज करून त्याचं फर्मेंटेशन केलं आणि मग ते करत असताना पहिल्यांदा कंडेन्स मिल्क पावडर त्याच्यामध्ये ऍड केली. का म्हणजे नुसतं दूध घेत नाहीत त्याच्यासोबत. बघा आपल्या दुधाचं टेक्स्चर, दुधापासून जे घरी दही बनवतो त्याचं टेक्स्चर वेगळं असतं आणि मार्केटमधल्या जे दह्याचं टेक्स्चर असतं ते वेगळं असतं, बिकॉज त्याच्यात दुधासोबत मिल्क पावडर पण मिक्स केलेली असते. कशासाठी तर प्रोटीन कंटेंट त्याच्यामधला मेंटेन ठेवण्यासाठी. मग तो लूक वॉर्म केला जातो आणि मग त्याच्यामध्ये हे दोन स्ट्रेन टाकले जातात, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस आणि लॅक्टोबॅसिला डेल्ब्रुकी इन 1:1 प्रपोर्शन. दह्यामध्ये कोणते मायक्रोब्स, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस आणि लॅक्टोबॅसिला डेल्ब्रुकी. स्ट्रेप्टोकोकसचं काम काय आहे, मिल्क मधले कन्व्हर्जन लॅक्टो शुगर जी आहे त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे योगर्ट जे आहे ते डेन्स बनतं. प्रत्येक मायक्रोबचा स्पेसिफिक रोल लक्षात ठेवायचा. लॅक्टोबॅसिलाय हे ऍसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड फॉर्म करतं की ज्याच्यामुळे दह्याला जी एक स्पेसिफिक टेस्ट असते ती येते. आणि मग फ्रूट ज्युसेस वगैरे मिक्स केले जातात, जसं की प्रोबायो. आणि पाश्चरायझेशनमुळे काय होतं तर शेल्फ लाईफ आणि प्रोबायोटिक प्रॉपर्टीज इन्क्रीज होतात एक मार्कासाठी. मग व्हॉट इज पाश्चरायझेशन, त्याचे फायदे काय, असा एखादा प्रश्न येऊ शकतो. सो ते लक्षात ठेवायचं. बटरचे तर फक्त 2 टाईप्सच आहेत त्याच्यात, बाकी काही दिलेलं नाही. स्वीट क्रीम आणि कल्चर्ड हे बटरचे 2 टाईप्स झाले. चीज प्रोडक्शन मध्ये स्पेसिफिकली काऊ मिल्क यूज केलं जातं. आता ह्याच्यामध्ये पण सगळ्यात पहिली टेस्ट मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केल्या जातात. मिल्क डायरेक्टली आपण घेत नाही, त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात. त्यानंतर लॅक्टोबॅसिलस मगाशी होते त्या वेगळ्या स्पेसीज आहेत, ह्या स्पेसीज वेगळ्या आहेत. सो आपण एक दो चार्ट बनवलेला होता क्लासमध्ये. सो तो चार्ट ज्याच्याकडे कुणाकडे असेल व्यवस्थित तुम्हाला नंतर पाठवून द्या. तर लॅक्टोबॅसिलाय, लॅक्टेस आणि क्रिमोरिस, हे एल म्हणजे लॅक्टोबॅसिलाय, लॅक्टिस, क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस. आता जर तुम्ही हे बघितलं तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस हा इथं पण आहे, योगर्ट प्रोडक्शन मध्ये पण आहे आणि चीज प्रोडक्शन मध्ये पण वापरला जातो. सो मग ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडलं. हा लॅक्टोबॅसिलस थर्मोफायलस जो आहे, सॉरी स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस जो आहे तो योगर्ट आणि चीज दोन्हीमध्ये पण वापरला जातो. फक्त लॅक्टोबॅसिलायच्या स्पीसीजमध्ये डिफरन्स आहे. इथं लॅक्टिस आणि क्रिमोरिस वापरलेत आणि इथं डेल्ब्रुकी वापरलाय. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे, हे कशासाठी केले, हे 2 मायक्रोब्स ऍड केल्यामुळे काय झालं, दह्याला जो आंबटपणा आहे तो येतो. मग जो व्हे आहे तो रिमूव्ह केला जातो, जे दह्यामधलं पाणी सेपरेट केलं जातं. आणि आता इथे बघा, हे 1 मार्कचे क्वेश्चन्स. प्रोटीएज नावाचं एन्झाईम
विच इज ऑप्टेन फ्रॉम फंगस. 1 मार्कासाठी चीज प्रोडक्शन मध्ये आधी यूज केलं जायचं. आणि आता आता हे यूज केलं जातं. अर्लियर रेनेट यूज केलं जायचं. आता कोणतं यूज करतो? प्रोटीएज, जे फंगस पासून बनतं. आधी कुठलं यूज केलं जायचं? रेनेट यूज केलं जायचं, जे कॅटलच्या एलिमेंटरी कॅनल पासून यूज केलं किंवा डिराईव्ह केलं जायचं. हे 1 मार्काच्या याच्यासाठी लक्षात ठेवायचे क्वेश्चन्स. आणि मग ते जे आपल्याला दही मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे पीसेस केले, वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग, मिक्सिंग हे सगळ्या प्रोसेस केल्या आणि मग आपल्याला चीज मिळालं. चीजचे प्रकार हे कशावरती ठरतात? तर किती दिवस तुम्ही त्या चीजला स्टोअर करताय याच्या बेसिसवरती त्याचे प्रकार ठरतात. पहिलं आहे कॉटेज चीज, क्रीम चीज आणि मोझरेला चीज, जे एकदम फ्रेशली प्रिपेअर्ड असतं. हे लक्षात ठेवायचं. 1, 2, 3 मार्काच्या प्रश्नांमध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड असतं ते कॉटेज चीज, म्हणजे ज्याला आपण पनीर म्हणतो. त्यानंतर मोझरेला चीज आणि क्रीम चीज. हे मोझरेला वगैरे तुम्हाला माहितीच आहे, त्या पिझ्झा वरती वगैरे जे असतं ते. 3 ते 12 मंथ साठी जर तुम्ही त्याला स्टोअर केलं तर शेडार चीज बनतं. आणि 12 ते 18 मंथ साठी रायपनिंग केलं तर पार्मेसन चीज बनतं. 3 ते 12 शेडार, 12 ते 18 पार्मेसन. त्यानंतर येतात प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स मध्ये बघा, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफायलस, लॅक्टोबॅसिलस सीझी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडियम. ज्यांनी कोणी अजूनही हे मायक्रोब्स आणि त्यांचे फंक्शन्स यूज केले, त्याचा जो चार्ट आहे तो बनवला नसेल तर तो चार्ट बनवून घ्या. एकीकडे त्या मायक्रोबचं नेम, एकीकडे त्याचं फंक्शन. सो प्रोबायोटिक्स मध्ये मायक्रोब्स कोणते कोणते आहेत? लॅक्टोबॅसिला ऍसिडोफायलस, सीझी आणि बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. हे 3 आहेत. ठीक आहे. आता हे काय करतात? तर हे प्रोबायोटिक्स जे आहेत ते आपल्या गट मधला, आपल्या एलिमेंटरी कॅनल मधल्या जे डायजेशनची प्रोसेस आहे त्याच्यासाठी हेल्प करतात. हे मायक्रोबचा तो रोल असतो. त्यानंतर दे इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ युजफुल मायक्रोब अँड डिक्रीज द हार्मफुल मायक्रोब्स. हे काही एक्झाम्पल्स आहेत प्रोबायोटिक सबस्टन्सेसचे. योगर्ट, केफीर, सॉरक्रॉट, जे कॅबेज पिकल असतं. त्यानंतर डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स. हे आपल्याकडे मिळत नाहीत. हे जे म्हणजे आपल्याकडे तयार होत नाहीत हे बेसिकली. कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो स्पिरुलिना वगैरे जे ऐकले असतील तुम्ही, तर हे. आता मग ह्या प्रोबायोटिक वरती समजा तुम्हाला नोट विचारली, शॉर्ट नोट विचारली समजा, तर तुम्ही काय लिहिणार? पहिल्यांदा ही त्याची डेफिनिशन, हे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन, एखाद दुसरे प्रोबायोटिकचं नाव लिहायचं आणि मग त्याचे युजेस सांगायचे. काय आहे? तर एलिमेंटरी कॅनलमध्ये युजफुल मायक्रोबच्या कॉलनीजचा नंबर वाढवण्यासाठी. दुसरं, इम्प्रूव्ह द रेझिस्टन्स अँड मिनिमाइज द इफेक्ट ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस. म्हणजे जसं आपण गेल्या वर्षी 9वी मध्ये जे युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब शिकलेलो होतो. सो त्या हार्मफुल सबस्टन्सेस किंवा इव्हन डायजेशन नंतर सुद्धा बरेचदा अनवॉन्टेड हार्मफुल सबस्टन्स तयार होतात आपल्या बॉडीमध्ये ॲज अ बाय प्रोडक्ट. तर त्यांचा हार्मफुल इफेक्ट कमी करण्यासाठी देखील ह्या प्रोबायोटिकचा यूज होतो. रिॲक्टिव्ह युजफुल मायक्रोब्स दॅट आर इनॲक्टिव्हेटेड ड्यू टू अँटीबायोटिक्स. रिॲक्टिव्हेट अँटीबायोटिक्स जेव्हा आपण घेतो, ताप वगैरे येतो, त्या डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात. सो अँटीबायोटिक जसं हार्मफुल मायक्रोब्सना मारतात तसंच ह्या युजफुल मायक्रोबना पण मारतात. तर त्यांचा इफेक्ट कमी करण्यासाठी म्हणून प्रोबायोटिक्स हे वापरले जातात. आणि डायरिया आणि पोल्ट्री म्हणजेच ह्या 2 डिसिजेसच्या ट्रीटमेंटसाठी देखील वापरले जातात. देन कम्स ब्रेड फॉर्मेशन. ब्रेडच्या ह्याच्यासाठी बेकर्स यीस्ट दॅट इज सॅकॅरोमायसिस सिरिव्हिसी हे मिक्स केलं जातात. कशाबरोबर? आपलं जे पीठ असतं त्या पिठासोबत वॉटर, सॉल्ट आणि अदर मटेरियल. आणि मग फर्मेंटेशन होतं. त्याच्यात शुगर इज कन्व्हर्टेड इंटू CO2 अँड इथॅनॉल. CO2 इथॅनॉल हे आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं. फर्मेंटेशनची प्रोसेस, अनएरोबिक रेस्पिरेशन, त्यातला हा पार्ट आहे. यीस्टचे 2 प्रकार, एक कॉम्प्रेस्ड आणि दुसरं ड्राय यीस्ट. विनेगर 4% ऍसिटिक ऍसिड आहे, तुम्हाला माहितीच आहे. जे फूड सबस्टन्सेस ते आंबट, म्हणजे चायनीज पदार्थांच्या मध्ये वगैरे विनेगर आपण वापरतो. विनेगरचे युजेस तुम्हाला विचारू शकतात. इम्पार्ट सावर टेस्ट टू द फूड मटेरियल्स आणि प्रिझर्वेशनच्या पर्पजसाठी हे विनेगर वापरलं जातं. आता हे विनेगर प्रोड्यूस कसं करायचं ह्याच्यात पण तुम्हाला मी स्टेप्स दिलेल्या होत्या. इफ यू डू रिमेंबर, आपण त्याचा एक फ्लो चार्ट बनवलेला होता. सो सगळ्यात पहिल्यांदा विनेगर बनवण्याची पहिली स्टेप काय आहे? इथॅनॉल आपण मिळवलं. इथॅनॉल इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप वगैरे, शुगर मोलेसेस ह्यांच्यापैकी कोणत्या तरी सबस्टन्सेस पासून त्यांचं फर्मेंटेशन करून इथॅनॉल पहिल्यांदा आपण मिळवतो.
त्याच्यासाठीचा जो यीस्ट वापरलाय आपण तो सॅकॅरोमायसिस सिरिविसी. इथॅनॉलच्या फर्मेंटेशनसाठी जो यीस्ट वापरलेला आहे ते सॅकॅरोमायसिस सिरिविसी. आता हे इथॅनॉल जे मिळालेलं आहे इट इज मिक्स्ड विथ बॅक्टेरिया जसं की ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. इथॅनॉल मिळालं बाय फर्मेंटेशन ऑफ दीज सबस्टन्सेस, त्याला मिक्स केलं विथ दीज बॅक्टेरिया आणि मग त्याच्यापासून ॲसिटिक ऍसिड आपल्याला मिळालं. ठीक आहे. आता जे मिळालेलं ॲसिटिक ऍसिड आहे त्याच्यासोबत अजूनही बाय प्रोडक्ट्स आहेत, ते आपण सेपरेट केले बाय रेरिफॅक्शन. रेरिफॅक्शन म्हणजे त्याला डायल्यूट करत गेलो आपण, बाकीचे सबस्टन्स सेपरेट झाले, ॲसिटिक ऍसिड सेपरेट झाला आणि ब्लीच केलं युझिंग पोटॅशियम फेरोसायनाइड. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. विनेगर किंवा ऍसिटिक विनेगर फॉर्मेशनमध्ये ऍसिटिक ऍसिडच्या ब्लिचिंगसाठी कोणाचा यूज केला जातो? इट इज पोटॅशियम फेरोसायनाइड. आणि मग त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं आणि थोड्या क्वांटिटीमध्ये SO2. हे पण विचारतील विनेगर फॉर्मेशनमध्ये ऍसिटिक ऍसिडमध्ये कोणता गॅस मिक्स केला जातो? SO2 गॅस मिक्स केला जातो. देन कम्स सोया सॉस वाला. सोया सॉस राईस फ्लावर आणि सोयाबीनचं हे करतात आणि त्याच्यामध्ये जे मायक्रोब वापरतात त्याचं नाव आहे अस्परजिलस ओरायझी. सोया सॉसच्या फर्मेंटेशनसाठी जो मायक्रोब आपण वापरतो इट इज अस्परजिलस ओरायझी. त्यानंतर पुस्तकात तुमच्या ह्याच्याशी रिलेटेड एक चार्ट आहे दिलेला, तो बघूया. हा, हे एक लक्षात ठेवायचं. ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन इज इसेन्शियल. गिव्ह रिझन समजा येऊ शकतं का, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वेगवेगळे जे आहेत त्या बॅक्टेरियांच्यावरती व्हायरसेसचा अटॅक होऊ शकतो आणि मग व्हायरस रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया हे डेव्हलप केले जातात, हे पण लक्षात ठेवायचं. प्रोबायोटिक्स तुम्हाला सांगितलं. ब्रेड, विनेगर प्रोडक्शन झालं. विनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड आहे. सोया. हा चार्ट लक्षात ठेवायची तुम्हाला मी टेक्निक सांगितलेलीच आहे. इफ यू डू रिमेंबर आपण ह्याचं कंपॅरिझन बघितलेलं होतं. जसं की बघा इथं लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस आहे, इथं सॅकॅरोमायसिस सिरिविसी, इथं पण सॅकॅरोमायसिस सिरिविसी आहे. सो हे 2 कॉमन आहेत. ठीक आहे. सो कॅफिया अरेबिका म्हणजे कॉफी, ब्रू कॉफी असते. ब्रू कॉफीवरनं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिस नावाचा मायक्रोब आपण यूज करतोय. ठीक आहे. आणि मग ह्याचा यूज करून काय होतं, म्हणजे जेव्हा आपण बघा कॉफीच्या सीडवरती हे मायक्रोब रिलीज करतो तेव्हा ते मायक्रोब्स काय करतात, सीड आणि फ्रूटचं सेपरेशन करतात. सीड सेपरेट, फ्रूट सेपरेट हे होतं ड्यू टू धिस मायक्रोब आणि मग त्याच्यापासून आपण कॉफी मिळवतो. थिओब्रोमा ककाओ म्हणजे जे कोको पावडर असते आपली, जी चॉकलेट्स वगैरे बनवण्यासाठी आपण वापरतो, त्या थिओब्रोमा ककाओ मधले पण सीड आणि फ्रूट सेपरेट करण्यासाठी कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया आणि सॅकॅरोमायसिस ह्या स्पीसीज वापरल्या जातात. कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया आणि सॅकॅरोमायसिस ह्या स्पीसीजचा वापर होतो. कशासाठी? तर आपलं जे थिओब्रोमा ककाओ आहे त्या फ्रूट पासून, हे इथं थिओब्रोमाचं फ्रूट दिलंय बघा कुठेतरी, हे वालं, या फ्रूट मधले सीड्स सेपरेट करण्यासाठी ह्या मायक्रोबचा यूज होतो. तसंच सॅकॅरोमायसिस सिरिविसी हे इथं 2 आहेत. सॅकॅरोमायसिस सिरिविसी जेव्हा ग्रेपवरती ऍक्ट होतो त्याच्यापासून वाईन बनते. सॅकॅरोमायसिस सिरिविसी जेव्हा ऍपलवरती ऍक्ट करतो तेव्हा त्याच्यापासून ऍपल सायडर व्हिनेगर बनतं. अशा पद्धतीनं हा चार्ट आपण लक्षात ठेवलेला आहे. आता येतात मायक्रोबियल एन्झाईमचा पार्ट. मायक्रोबियल एन्झाईम्स खूप जास्त महत्वाचा आहे हा पार्ट. त्याचा मी तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिलाय बघा व्यवस्थित. रोल काय असतो ह्या मायक्रोबियल एन्झाईम्सचा, नीट ऐका सगळे. त्याचं इम्पॉर्टन्स, रोल, अशा पद्धतीचे प्रश्न ह्या बेनिफिट्स किंवा एन्झाईम्सचा यूज वरती विचारले जातात. सो दे आर ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर अँड pH अँड प्रेशर, हे महत्वाचं आहे. एनर्जी सेव्ह केली जाते, त्यांच्या यूजमुळे एनर्जी सेव्ह होते. इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट नेसेसरी. स्पेसिफिक प्रोसेसेसच कॅरी करतात. सो अनवॉन्टेड सबस्टन्सेस ह्यांच्यापासून तयार होत नाहीत. अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड.
त्यानंतर इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट इज अवॉइडेड. वेस्ट खूप कमी प्रोड्यूस होतं, त्यामुळे त्यांच्यापासून जे वेस्ट जनरेट होणार आहे त्याच्यावरती होणारी प्रोसेसिंग वगैरे आपल्याला अवॉइड करता येते. रियूज करू शकतो, इको फ्रेंडली आहेत. इथं काही ह्याची नावं आहेत, तर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. हा, ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, लायझेज, आयसोमरेज आणि लायगेज. ठीक आहे. आणि हे कुठं कुठे यूज केले जातात? चीज इंडस्ट्री, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्सटाईल मध्ये वगैरे. आता हा पुढचा चार्ट आहे, हा पण आपल्याला असाच लर्न करायचा आहे. शुगर अँड बीट मोलॅसिस, अमोनिया, सॉल्ट ह्यांच्यावरती जेव्हा हा मायक्रोब ब्रिव्ही बॅक्टेरियम आणि कॉरिनो बॅक्टेरियम ऍक्ट करतो, तेव्हा एल ग्लुटॅमिक ऍसिड नावाचं अमिनो ऍसिड तयार होतं, की ज्याचा उपयोग हे अजिनोमोटो बनवण्यासाठी केला जातो. असा हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. दुसरं, शुगर मोलॅसिस आणि सॉल्ट वरती जेव्हा अस्परजिलस नायगर हा ऍक्ट करतो, तेव्हा सायट्रिक ऍसिड तयार होतं, की ज्याचा उपयोग टॉफी, चॉकलेट्स वगैरे बनवण्यासाठी केला जातो. आता ह्याच्यातले गिव्ह रिझन, को रिलेशन सारखे प्रश्न असतात ना, तर ते ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. जसं की ग्लुकॉनिक ऍसिडचा उपयोग तुम्ही कुठं करणार, सायट्रिक ऍसिडचा उपयोग कुठं करणार, एल ग्लुटामिक ऍसिडचा उपयोग कुठं करणार, लॅक्टिक ऍसिडचा उपयोग कुठं करणार, ह्यासारखे प्रश्न ह्याच्यावरती 1-1 मार्कचे विचारले जातील. किंवा मग डिरेक्टली कोणता मायक्रोब सायट्रिक ऍसिडच्या प्रोडक्शनसाठी वापरला जातो, लॅक्टिक ऍसिडच्या प्रोडक्शनसाठी कोणता, तर लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी आहे लॅक्टिक ऍसिडच्या प्रोडक्शनसाठी. आयटाकोनिक ऍसिड, अस्परजिलस आयटॅकोनियस. नावं खूप किचकट आहेत, वर्षाच्या सुरुवातीपासून ही सारखी 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 तुम्ही लर्न केली असेल तरच तुम्हाला हे लक्षात राहणार आहेत. अदरवाईज मग ह्याच्यावरती जर 1-1 मार्कचे वगैरे प्रश्न विचारले की तिथं तुमचे मार्क जाणार. देन येतो झॅन्थन गम. झॅन्थन गम कसा मिळतो? इट इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस. झॅन्थन गम वरती नोट विचारली जाते तुम्हाला. झॅन्थोमोना स्पीशीज पासून तो बनवला जातो. त्याचे युजेस काय आहेत? पिगमेंट, फर्टिलायझर, विडीसाइड, टेक्सटाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट आणि हाय क्वालिटी पेपर बनवण्यासाठी केला जातो. अँटीबायोटिक वगैरे, ठीक आहे. अँटीबायोटिकची इथे नावं आहेत बघा, ह्यातले 1 मार्काच्या ह्याच्यासाठी पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम आणि बॅसिट्रॅसिन हे अँटीबायोटिकचे नावं आहेत. त्यानंतर हे पण आहेत इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन आणि व्हँकोमायसिन. त्याच्यामधलं रिफामायसिन हे टीबीच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचं. रिफामायसिन टीबीच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. कॅन यू टेल मधला हा प्रश्न 3 मार्कांसाठी एकदा विचारलेला होता. विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन बायोगॅस प्लांट. कोणते कोणते? तर वेस्ट मटेरियल वगैरे जे आहेत ते, त्याच्यापासून कोणता गॅस यूज होतो, कोणतं फ्युएल यूज होतं, मॅन्युअर हे काय होतं. तर हे 3 मार्कांसाठी 3 प्रश्न जस्ट बघून घ्या. हे एक महत्वाचे आहेत गाईज. गॅशियस फ्युएल, त्यानंतर स्मोकलेस फ्युएलचं एक्झाम्पल काय आहे, फ्युएल ऑफ फ्युचर कोणत्या फ्युएलला म्हणतात, तर हायड्रोजनला म्हणतात. कसं मिळतंय, तर बायो फोटोलायसिस ऑफ वॉटर. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या थ्रू होणारं, फोटोलायसिस म्हणजे सनलाईटच्या द्वारे त्याचं ब्रेकडाऊन होणार. कशाचं? वॉटरचं. म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये वॉटरचं ब्रेकडाऊन करतात हे मायक्रोब्स आणि त्यांच्यापासून हायड्रोजन गॅस रिलीज होतो. ठीक आहे. हा, बायोफ्युएलची प्रोडक्शन तुम्हाला 5 मार्कांसाठी 1 वर्ष विचारलेलं आहे. ती बायोफ्युएल प्रोडक्शनची डायग्राम दिली जाते आणि तुम्हाला विचारलं जातं की बायोफ्युएल प्रोडक्शन एक्सप्लेन करा वगैरे. तर ह्याच्यामध्ये पहिली पहिली जी स्टेप आहे, डायग्राम वरूनच एक्सप्लेन करायचे. प्रोसेस कुठून सुरुवात झाली? या चित्रापासून सुरुवात झाली, म्हणजे इथून झाडांपासून सुरुवात करायची आपण. सो प्लांट्स प्रोड्यूस बायोमास बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बायोमास म्हणजे ते झाडाचं जे काही लीव्स, लाकूड बिकूड जे सगळं आहे, तर ते सगळं मिळून प्लांटचं बायोमास बनतं. सो इट प्रोड्यूस बायोमास बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सोलार एनर्जीचा यूज केलाय टू प्रिपेअर शुगर अँड ऑक्सिजन. मग बायोमासमध्ये प्लांट रेसिड्यूज, बायोमास म्हणजे काय, तर ते प्लांट रेसिड्यूज आहेत. मग ते हार्वेस्ट केले, ट्रान्सपोर्ट केले फॉर थ्रेशिंग. इथे डायग्राम मध्ये दिलेलं आहे. कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज इंटू ग्लुकोज. फक्त जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे तेच इथं एक्सप्लेन केलंय मी, फार वेगळं काही लिहिलेलं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा बायोमास प्रोड्यूस केलं, मग ते कशा पद्धतीनं सनलाईटचा यूज करून केलेलं आहे, सो ते लिहिलं. मग ते जे बायोमास आहे त्याचं थ्रेशिंग केलं, कटिंग बिटिंग केलं छोट्या ह्याच्यामध्ये, आणि मग ते आपण ट्रान्सपोर्ट केलं.
आणि मग जो उरलेला आहे त्याच्यामध्ये रेसिड्यू लेफ्ट आफ्टर थ्रेशिंग कंटेन सेल्युलोज, आणि त्या सेल्युलोजचं कन्व्हर्जन पुढे ग्लुकोजमध्ये होतं आणि त्या ग्लुकोज पासून लिक्विड फ्युएल प्रोड्यूस केलं जातं बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन, आणि मग CO2 गॅस रिलीज होतो विच इज अगेन युज्ड फॉर फोटोसिंथेसिस. अशा पद्धतीनं ही बायोफ्युएल प्रोडक्शनची डायग्राम तुम्हाला 5 मार्क्ससाठी सांगायची आहे. बायोफ्युएलची एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड, गॅशियस तुम्हाला माहितीच आहे. 1, 2, 3 मार्कांसाठी 3 प्रश्न सुद्धा येऊ शकतात किंवा 1 मार्कांसाठी सॉलिडचं एक्झाम्पल काय आहे, लिक्विडचं काय आहे आणि गॅशियसचं काय आहे. पोल्युशन कंट्रोलमध्ये लँडफिलिंग साइट्स म्हणजे काय आहे, तर मोठे मोठे खड्डे खणले जातात. हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे ना. हा एक टेबल महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड त्याचा उपयोग ऍसिडिटी इम्पार्ट करण्यासाठी, ग्लुटामिक ऍसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन प्रोटीन बाइंडिंगसाठी, नायसिन आणि नाटामायसिन मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर म्हणून, ऍस्कॉर्बिक ऍसिड अँटीऑक्सिडंट विटामिन म्हणून, बीटा कॅरोटीन वगैरे इडिबल कलर्स बनवण्यासाठी, पॉलिसॅकॅराइड्स हे इमल्सिफायर म्हणून यूज करतात, व्हॅनिलिन वगैरे हे इसेन्समध्ये, आणि झायलिटॉल वगैरे हे आर्टिफिशियल स्वीटनर जे आपण शुगर फ्री वगैरे खातो ना, तर ते बनवण्यासाठी. सो हा टेबल मधला पण हे 1 मार्कासाठी, म्हणजे जे गिव्ह कोरिलेशन सारखे प्रश्न असतात बघा, जसं की समजा व्हॅनिलिन इसेन्स असेल तर झायलिटॉल काय, अशा पद्धतीचे प्रश्न समजा विचारले तर तुम्हाला ह्याच्यावरती सांगता आले पाहिजेत, आणि हा विचारलेला आहे 1-2 वर्षी. सो दिस इज लँडफिलिंग साईट. मॉडर्न लँडफिलिंग साईट तुम्हाला 3 मार्कांचा 5 मार्कांचा प्रश्न देखील ह्याच्यावर विचारला जाऊ शकतो. लँडफिल साईटची डायग्राम काढा असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. सो लँडफिलिंग साईटमध्ये काय करतो आपण, सगळ्यात आधी मोठे खड्डे खणले जातात. स्मॉल पिट आर डग. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. सो पिट आर डग इन ओपन स्पेसेस अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया, घरापासून लांब जिथे मानवी वस्ती कमी आहे अशा ठिकाणी. मग त्याच्यातून प्लास्टिकचा शीट हे केले जातात. कशासाठी, तर लिचिंग ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस, त्याच्यातून काही टॉक्सिक सबस्टन्सेस रिलीज होऊन मातीमध्ये मिक्स होऊ नयेत यासाठी. मग काय केलं जातं त्याच्यामध्ये, कॉम्प्रेस्ड वेस्ट. वेस्ट नुसतंच टाकत नाही तर त्याला कॉम्प्रेस करून टाकतात. दाबून दाबून टाकलं की कमी जागेत जास्त वेस्ट बसतं, ह्या पर्पजने त्या खड्ड्यांमध्ये टाकलं, सॉइलनं कव्हर केलं, सॉ डस्ट टाकली, लिफी व्हेजिटेबल आणि बायोकेमिकल्स त्यात टाकले, आणि मग बायो रिॲक्टर मिक्स केले, त्याच्यावरनं सील केलं विथ सॉइल स्लरी. सील करण्यासाठी सॉइल स्लरी वापरतात, चिखलानं ते सील केले, आणि मग त्या मायक्रोब्स जे आहेत ते डिकम्पोज करतात आणि त्याच्यापासून कंपोस्ट तयार होतं. सो हे आहे लँड फिलिंग साईटवरती नोट जर विचारली तर हे एवढं तुम्ही त्याच्यात लिहाल. देन येतो सीवेज मॅनेजमेंट. सीवेज मॅनेजमेंट म्हणजे गटारीच्या पाणी, सांडपाणी व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. सो हे सीवेज मॅनेजमेंट कसं केलं जातं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स आपण यूज करू शकतो. मायक्रोब्स विच डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय पॅथोजेन ऑफ कॉलरा, टायफॉइड ह्यांना मिक्स केलं जातं ह्या सीवेज सोबत, आणि मग ते मायक्रोब्स त्या सीवेजवरती ऍक्ट करतात आणि CO2 आणि मिथेन गॅस रिलीज करतात. आता इथे बघा, हे 1 मार्कासाठी, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झिनोबायोटिक केमिकल्स इन द सीवेज. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. झिनोबायोटिक म्हणजे जे नवीन आहेत, त्या मायक्रोबसाठी जे नवीन आहेत थोडक्यात, तर त्याला झिनोबायोटिक असा शब्द आहे. सो त्यांना डिकम्पोज करण्यासाठी फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वापरले जातात. आणि मग तो स्लज जो आहे तो फर्टिलायझर, स्लज म्हणजे जो चिखल तयार झाला तो, हे सगळं हे गटारीचं पाणी आहे. गटारीच्या पाण्यामधले जे सगळे सॉलिड कंपोनंट आहेत ते खाली सेटल होणार, ज्याचा यूज आपण फर्टिलायझर म्हणून करणार, आणि वरचं जे पाणी आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज केलं जातं. त्यानंतर हे क्लीन टेक्नॉलॉजी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात खूप साऱ्या मायक्रोब्सची नावं आणि त्यांचे रोल आहेत. सो याच्यात बघा, क्लीन बायोटेक्नॉलॉजीवरती समजा तुम्हाला नोट असं नाहीये डिरेक्टली, किंवा येऊ पण शकते, पण त्याच्यातले मोस्टली आतापर्यंत जे विचारलेले आहेत ते वेगवेगळे मायक्रोब्स आणि त्यांचे फंक्शन्स किंवा रोल. सो आता ह्याच्यातले बघा कोणते कोणते मायक्रोब्स आहेत. सल्फर फ्रॉम फ्युएल, ते कोणते आहेत त्यांची नावं बघा, प्रोटियस, कॅम्पिलोबॅक्टर, सुडोमोनास, सॅल्मोनेला.
हे सल्फरचं रूपांतर CO2 मध्ये करतात. दुसरं, थिओबॅसिलाय अँड सल्फोबॅसिलाय हे मायक्रोब्स कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक ह्यांचं कन्व्हर्जन युजफुल कंपाऊंड मध्ये करतात. त्यानंतर सुडोमोनास स्पीशीज आणि अल्कॅनोवोरॅक्स बॉर्क्युमेन्सिस हे ऑइल स्पिल क्लिअर करण्यासाठी वापरले जातात. त्यांनाच HCB किंवा हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणतात. राईट एनी टू एक्झाम्पल्स ऑफ HCB. काय लिहिणार? कोण आहेत HCB वाले मायक्रोब्स? कोण आहेत? सुडोमोनास स्पीसीज आणि अल्कॅनोवोरॅक्स बॉर्क्युमेन्सिस. हे काय करतात? पायरिडिन्सना डिस्ट्रॉय करतात आणि ऑइल स्पिल क्लिअर करायला मदत करतात. सो त्यांनाच हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असं म्हणतात. 1 मार्कासाठी कंपल्सरी हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे विब्रिओ आयडिओनेला सॅकॅलेन्सिस हे PET म्हणजे प्लास्टिकला डिकम्पोज करतात. त्यानंतर ऍक्टिनोमायसिस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉकार्डिया, ऍक्टिनोप्लेन्स हे रबरला डिकम्पोज करतात. कोणता मायक्रोबचं काय फंक्शन? नीट लक्षात ठेवा हा, ह्याच्यावरती एखादा तरी प्रश्न येतोच. आणि मग जिओबॅक्टर हे जे सल्फ्युरिक ऍसिड आहे, ऍसिडोफायलम स्पेसीज आणि ऍसिडोबॅसिलस फेरोडॉक्झिन्स हे सल्फ्युरिक ऍसिड हे त्याच्यामध्ये जे आहे ते एनर्जी सोर्स आहे त्या बॅक्टेरियांसाठी. जो ऍसिड रेन मधला सल्फ्युरिक ऍसिड आहे, त्या सल्फ्युरिक ऍसिडवरती हे मायक्रोब्स ग्रो होतात असं म्हणा तुम्ही फार तर. ऍसिडोफायलम स्पेसीज आणि ऍसिडोबॅसिलस फेरॉक्झिडेन्स नावं बघून ठेवा. त्यानंतर येतो जिओबॅक्टर. जिओबॅक्टरचं काम काय आहे? वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ युरॅनियम. युरॅनियम जे आहे, युरॅनियम तुम्हाला माहिती ॲटॉमिक पॉवर प्लांट मधून बाहेर पडणारं, त्याचं कन्व्हर्जन इनसोल्युबल सॉल्ट्स मध्ये करतो. ठीक आहे. देन कम्स मायक्रोब्स अँड फार्मिंग. त्याच्यामध्ये पहिला येतो मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. हे पण 1 मार्कांसाठी लक्षात ठेवायचं. अझटोबॅक्टर आणि नायट्रोजनेस. त्यानंतर हे फ्लुरो ऍसिटामाइड लाईक केमिकल्स हे डिस्ट्रॉय केले जातात विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोब्स. बायो इन्सेक्टिसाइड साठी यूज कोणता केलेला आहे? स्पिनोसॅड. स्पिनोसाइड हे बायो इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज करून दे ऍक्ट ॲज इन्सेक्टिसाइड. कशासाठी? बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स आहेत दॅट डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजेन्स. स्पिनोसॅड हे बायो इन्सेक्टिसाइडचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो हा एक पार्ट झाला. आता पुढचा जो आहे, सो इथं जे दिसतंय हा टेबल, आता जे तुम्हाला म्हटलं होतं ना मी, त्या टेबलवरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तो तसे हे प्रश्न एक्सरसाइज मध्ये विचारलेले आहेत. आता हा झायलिटॉल आहे. झायलिटॉल स्वीटनेस इम्पार्ट करतं. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे लाइकोपिन. लाइकोपिन साठी काय आहे? इडिबल कलर साठी दिलेलं आहे. आणि नायसिन, नायसिन साठी मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर असं काही आहे बघा. हा, सो असे प्रश्न एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातात, मॅच द पेअर सारखे. त्यानंतर हा पहिला तर ठीक आहे, प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन, हे रिराईट द स्टेटमेंट्स वगैरे तो बघून चला. त्यामुळे ह्याच्यातले एक्सरसाइज पण थोडंसं पटपट डिस्कस करूया. विच फ्युएल्स कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस? व्हाय इट इज नेसेसरी टू इन्क्रीज सच यूज ऑफ सच फ्युएल्स? मिथेन, इथॅनॉल, हायड्रोजन गॅस हे फ्युएल्स आपण ऑप्टेन करतो. काय ते ऑप्टेन करणं गरजेचं आहे? बिकॉज आत्ताचे जे फॉसिल फ्युएलचे जे साठे आहेत, देज आर लिमिटेड, आणि मेजॉरिटी ऑफ दिस फ्युएल कॅन बी ऑप्टेन बाय अनेरोबिक डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट. वेस्ट प्रोडक्टचा पण यूज होणार आणि आत्ताचे जे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्यावरती जास्त स्ट्रेन पण येणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे फ्युएल्स यूज करू शकतो. इथॅनॉल हे क्लीन फ्युएल आहे. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड एज द फ्युएल ऑफ फ्युचर. त्यानंतर इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ दिस फ्युएल. अशा पद्धतीने ह्याचं आन्सर सांगायचं. ऑइल स्पिल्स कसे क्लीन करतात? तर मगाशी सांगितलेले HCB जे आहेत, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, त्यांचा यूज करून हे ऑइल स्पिल आपण क्लिअर करतो.
हाऊ कॅन द सॉइल पोल्युटेड बाय ऍसिड रेन कॅन बी मेड फर्टाईल अगेन. मग अशी सांगितलं तसं ऍसिडोफायलम आणि ऍसिडोबॅसिलस हे जे बॅक्टेरिया आहेत ते त्या ऍसिड रेनमध्ये असणाऱ्या सल्फ्युरिक ऍसिडवरती फीड करतात. सो त्यांचा यूज करून तुम्ही जे सॉइल पोल्युशन आहे ड्यू टू ऍसिड रेन आपण क्लिअर करू शकतो. त्याच्यानंतर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग. बायोपेस्टिसाइड्स यूज, नॉर्मल पेस्टिसाइड्स हे केमिकल पेस्टिसाइड्स असतात, त्याच्यात खूप सारे केमिकल असतात ज्याच्यामुळे सॉइल फर्टिलिटीवरती अफेक्ट होतो. आणि मग हे जे बायोपेस्टिसाइड्स म्हणजे कुठले कुठले आहेत, त्यांचा यूज आपण टू किल डिसीज कॉझिंग एजंट्स. मग केमिकल पेस्टिसाइडचा त्याच्यामध्ये होणारा जो हार्म आहे ते तुम्ही सांगणार. नॉन टॉक्झिक आहेत, कोणतंही पोल्युशन करू शकत नाहीत. सो हे त्याचे काही बेनिफिट्स तुम्ही सांगाल. रिझन्स फॉर इन्क्रीजिंग पॉप्युलॅरिटी ऑफ प्रोबायोटिक प्रोडक्ट्स. प्रोबायोटिक प्रोडक्ट्समुळे काय होतं, डायजेशनसाठी हेल्प होतेच. ऑल्सो गटमधले जे युजफुल बॅक्टेरिया आहेत त्यांचा नंबर ते वाढवतं, हार्मफुल बॅक्टेरियाचा नंबर कमी करतं. हे त्याचे रेझिस्टन्स मगाशी आपण हे डिस्कस केलेतच ऑलरेडी, फक्त त्याच्यावरचे प्रश्न कसे विचारले आहेत हे एकदा बघून घ्या. हाऊ द ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड युजिंग बेकर्स इस्ट आर न्यूट्रिशियस. तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन हे करण्यासाठी कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन वगैरे हे सगळे त्याच्यात मिक्स केले जातात. डिकम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट करण्यासाठी प्रॉपर मेथड काय आहे, तर हे करण्यासाठी आपण फूड वेस्ट वगैरे त्याचं डिकम्पोजिशन करतो. प्लास्टिक, थर्माकोल ह्यासारखे सबस्टन्सेस त्याच्यामध्ये आपण मिक्स करत नाही. मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये प्रॉपर असलं पाहिजे, सफिशियंट ऑक्सिजन त्याच्यामध्ये सप्लाय केलेला असला पाहिजे, आणि वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट ह्यांचं प्रपोर्शन प्रॉपर मेंटेन ठेवलं पाहिजे. हे सगळे प्रश्न आपण इग्नोर करतो. ह्यातला एक्सरसाइज बरेचदा इग्नोर केला जातो, परंतु एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स ह्याच्यातले महत्वाचे आहेत. प्लास्टिक बॅग बॅन करणं का महत्वाचं आहे? नॉन बायोडिग्रेडेबल आहेत, सगळ्या प्रकारचं पोल्युशन त्याच्यामुळे होतं, ॲनिमल्स डाय होऊ शकतात, ड्रेनेज जे आहेत ते क्लॉग होऊ शकतात आणि ॲडव्हर्सली अफेक्ट होतो मराईन ॲनिमल्सच्या बाबतीत सुद्धा. त्यानंतर सीवेज आफ्टर प्रोसेसिंग, हे असे टेबल तुम्हाला पण माहिती आहे बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. कन्स्ट्रक्शनसाठी यूज करू शकतो. सीवेज म्हणजे गटारेचं पाणी, त्याचं प्रोसेसिंग केल्यानंतर जे वरचं पाणी उरतं त्याचा यूज तुम्ही कुठं कुठं करू शकता, तर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये करू शकतो, क्लिनिंगसाठी करू शकतो, इरिगेशन शेतीमध्ये यूज करू शकतो, इंडस्ट्रियल पर्पजसाठी करू शकतो. गिव्ह रिझनचे क्वेश्चन्स बघा. यूज ऑफ म्युटंट स्ट्रेन हॅज बीन इन्क्रीज्ड इन इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. म्युटंट स्ट्रेन म्हणजे जे कशाचा ह्याच्यावरही टेम्परेचरचा वगैरे ज्याच्यावरती इफेक्ट होत नाही त्यांना म्युटंट स्ट्रेन असं जनरली म्हणतो. सो मगाशी त्याच्यात बघितलं होतं बघा, जे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस वगैरे जे असतात, बॅक्टेरियावरती व्हायरल अटॅक होऊ शकतो त्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसवरती, आणि ते जितकं स्टरलाइज आपण ठेवू तितकं ते चांगलं असतं. सो जर चुकून त्या एखादे कंडिशन अनस्टरलाइज झालं की एखादं काही भांडं अनस्टरलाइज राहिलं तर मग त्याचा इफेक्ट म्हणून अनवॉन्टेड पॅथोजनची ग्रोथ त्याच्यावरती होऊ शकते, आणि मग ते अवॉइड करण्यासाठी आपण हे म्युटंट स्ट्रेन यूज करतो. म्युटंट स्ट्रेन्स ऑफ बॅक्टेरिया रेजिस्टंट टू व्हायरसेस अँड हेल्प टू अवॉइड फॉर्मेशन ऑफ अननेसेसरी स्टेप्स. अननेसेसरी आहे ना, नको असणारं एखादं सबस्टन्स फॉर्म झालं पुन्हा ते क्लीन करा वगैरे, हे सगळं वाचवण्यासाठी म्युटंट स्ट्रेनचा यूज आपण करतो. एन्झाईम्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस मिक्स्ड विथ डिटर्जंट्स. सो डिटर्जंटचं काम काय आहे हे पहिल्यांदा रिमूव्ह डर्ट आणि डस्ट वगैरे. तर त्यांचं द कॉस्ट ऑफ हिटिंग वॉटर इज हाय. आता आपण जनरली बघतो की बरेचदा बघा खूप घाण असेल तर आपण गरम पाण्यामध्ये वगैरे टाकतो. सर त्याच्याऐवजी जे एन्झाईम्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस जे आहेत ते तुम्ही यूज केले तर खूप गरम पाणी न वापरता दे आर ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, म्हणून मग ती डर्ट रिमूव्ह करायची जी प्रोसेस आहे ती फास्टर होते या एन्झाईमच्या साह्यानं. मायक्रोबियल एन्झाईम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. हाही प्रश्न विचारला जातो तुम्हाला गिव्ह रिझन मध्ये. सो हे मगाशी आपण डिस्कस केलेले आहेत, ते स्पेसिफिक प्रोसेसेस करतात, प्युरिफिकेशनचं कॉस्ट मिनिमाइज होतं नाही का मगाशी तुम्हाला सांगितलं तर. सो ते हे त्याचं उत्तर आहे. कन्सेप्ट द पिक्चर. झॅन्थन गम हाही एक वर्ष विचारलेला आहे परीक्षेला. झॅन्थन गमचे युजेस: इम्पार्ट थिकनेस, प्रोडक्शन ऑफ टेक्सटाईल पिगमेंट्स, प्रोडक्शन ऑफ हाय क्वालिटी पेपर, प्रोडक्शन ऑफ टूथपेस्ट, प्रोडक्शन ऑफ वीडीसाइड, प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर. हे झॅन्थन गमचे यूज आहेत.
त्यानंतर मायक्रोब्सचे युजेस, ऑइल स्पिल क्लिअर करण्यासाठी, सीवेज मॅनेजमेंटमध्ये, मायक्रोबियल इनॉक्युलंट म्हणून, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोलमध्ये, बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणून आणि प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझरसाठी. कंपोस्ट प्रोडक्शनमध्ये डिकम्पोजिशन हा त्यांचा मेन रोल आहे. न्यूट्रिएंट्स सप्लाय करणं, हे जस्ट बघून घ्या कंपोस्ट प्रोडक्शन मधला मायक्रोबचा रोल. क्वेश्चन कसा आहे आणि मग त्याचा आन्सर. बरेचदा काय होतं, आपण नुसतं वाचत जातो आणि पण हेच त्या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं हे मला माहित नव्हतं, असं बरेचदा होतं. सो ह्याच्यातले क्वेश्चन बघून घ्या आणि मग त्याचा आन्सर आपण कसं लिहितो हे बघून घ्या. बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथॅनॉल विथ पेट्रोल. तर इथॅनॉल हे आपलं क्लीन फ्युएल आहे, फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिसद्वारे मिळतंय. सो जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेल सोबत ते मिक्स करतो, इट बर्न्स मोर एफिशियंटली अँड मिनिमायझेस द यूज ऑफ व्हॅल्युएबल फॉसिल. हे एक महत्वाचं आहे. विच प्लांट्स आर कल्टिवेटेड टू ऑप्टेन द फ्युएल. व्हीट, मेज, पोटॅटो, शुगर केन वगैरे हे आहेत. जट्रोपा आहे, पाम, सनफ्लावर, मस्टर्ड, हे सगळे क्रॉप्स आपण कल्टिवेट करतो टू ऑप्टेन द फ्युएल. विच फ्युएल्स आर ऑप्टेन फ्रॉम बायोमास. बायोगॅस, इथॅनॉल, बायोडिझेल हे आपल्याला मिळतात. मग बायोमास म्हणजे काय हे सांगायचं आणि मग त्यांच्यापासून कोणते फ्युएल मिळतात हे सांगायचं. हाऊ डज द ब्रेड बिकम स्पॉन्जी. तर सॅकॅरोमायसिस सिरिविसिस आहे, त्याचं फर्मेंटेशन, मग CO2 गॅस रिलीज होतो, त्याचे बबल फॉर्म होतात, त्या सगळ्या ह्याच्यामुळे इथॅनॉलचं प्रोडक्शन होतं. ह्या सगळ्या प्रोसेसेसमुळे ब्रेड स्पॉन्जी होतो हे सांगणार. त्यानंतरचा दुसरा पुढचा चॅप्टर कुठला आहे आपला. हा, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. याच्यामधले पण पटपट पटपट महत्वाचे प्रोसेसेस घेऊयात. हे टिश्यू कल्चरची टेक्निक आहे, बघून घ्या एकदा. हे ऍक्च्युली कशातला प्रश्न आहे रे हा. कॅन ऑब्झर्व वाला आहे. ऑब्झर्व बघून घ्या हे एकदा. टिश्यू कल्चरचा टेक्निक, एक्स विवो ग्रोथ ऑफ टिश्यूज. एक्स विवो म्हणजे जिथं जशी त्यांची ऍक्च्युअल ग्रोथ होते त्याच्यापेक्षा आउटसाइड द एन्व्हायरमेंट त्यांची ग्रोथ घडवून आणली जाते. कम्प्लीट ऑर्गॅनिझम कॅन बी डेव्हलप्ड फ्रॉम अ सिंगल सेल. अगार मीडियम असतं ह्याच्यात जे आपण यूज केलं, इट इज अगार मीडियम. त्या अगार मीडियम इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिएंट्स फॉर द ग्रोथ आणि मग इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑफ प्लांट्स आपण ह्या टिश्यू कल्चरच्या टेक्निकद्वारे हे करू शकतो. त्याच्यामध्ये जे असणाऱ्या स्टेजेस आहेत, प्रायमरी ट्रीटमेंट, रिप्रोडक्शन, मल्टिप्लिकेशन, रूटिंग, शूटिंग, प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग, ह्या टिश्यू कल्चर टेक्निक मधल्या प्रोसेसेस आहेत. सायटॉलॉजी, स्टडी ऑफ सेल्स, त्याला आपण सायटॉलॉजी म्हणतो. स्टेम सेलवरती तुम्हाला नोट विचारली जाते किंवा मग ह्याच्यावरती 1 मार्कचे 2 मार्कचे क्वेश्चन्स वगैरे मी तुम्हाला सांगते, बघून घ्या. स्टेम सेलची डेफिनिशन. Special types of cells that can give rise to all other types of cells which are present in the body of an multicellular organism. तर त्यांचे महत्वाचे रोल काय आहेत, वुंड हिलिंग मध्ये आहेत. त्यानंतर सेल डिफरन्सिएशन वगैरे. हा, डिफरन्सिएशनची एक डेफिनिशन बघून घ्या. डिफरन्सिएशन म्हणजे काय, एका सेल पासून व्हरायटी ऑफ सेल, दे कॅन फॉर्म एनी टाइप ऑफ सेल अँड परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन द बॉडी. ती एक सेल आहे, तिच्यापासून भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होण्याची जी त्यांच्यामध्ये असते ती ॲबिलिटी, त्याला आपण डिफरन्सिएशन म्हटलं. कुठं कुठं प्रेझेंट असतात, अम्बिलिकल कॉर्डमध्ये, ब्लास्टोसिस्टमध्ये, रेड बोन मॅरोमध्ये आणि आपल्या बॉडीमधल्या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. हे 3-4 मेन ठिकाणं आहेत जिथे आपल्या बॉडीमध्ये स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. 1 मार्काच्या प्रश्नामध्ये स्टेम सेल्स कुठं प्रिझर्व्ह करतात, लिक्विड नायट्रोजन मध्ये प्रिझर्व्ह करतात आणि हे टेम्परेचर -135 टू -190 डिग्री सेल्सिअस 1 मार्काच्या प्रश्नामध्ये. त्यानंतर एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स आणि अडल्ट स्टेम सेल असे 2 प्रकार असतात. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सची ॲबिलिटी असते प्लुरिपोटेन्सी. प्लुरिपोटेन्सी म्हणजे काय, की सेल्फ मल्टिप्लिकेशन करून त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होण्याची त्यांची ॲबिलिटी. प्लुरी म्हणजे मेनी, पोटेन्सी म्हणजे असणारी ॲबिलिटी. सो मेनी टाईपच्या सेल्स ह्या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स प्रोड्यूस करू शकतात. सो त्यांच्यामध्ये जी ॲबिलिटी असते. आता ह्याच्यामध्ये बघा, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स बिफोर डिफरन्सिएशन म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या 14 दिवसाच्या आतल्या सेल्सना एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणतात. फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, त्याच्यापासूनच्या 14 दिवसांच्या आतल्या सेल्स म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. अडल्ट स्टेम सेल्स आपल्या बॉडीमध्ये रेड बोन मॅरो, ॲडिपोज टिश्यू आणि ब्लड ह्या मेन ठिकाणी असतं आणि अम्बिलिकल कॉर्डमध्ये पण.
रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये ह्या स्टेम सेलचा उपयोग काय होतो, तर ज्या डेड सेल्स, कुठलाही आजार होतो जसं की डायबिटीसमध्ये पॅनक्रियाच्या सेल्स डेड होतात किंवा डॅमेज होतात, म्हणून आपल्याला डायबिटीस होतो. सो त्या डॅमेज झालेल्या सेल्स स्टेम सेल्सच्या द्वारे आपण हे केल्या, तयार केल्या पॅनक्रियाच्या, आणि त्या पुन्हा तिथं आपण इम्प्लांट केल्या. सो ह्या पद्धतीने तुम्ही डायबिटीसची ट्रीटमेंट करू शकता. सेल थेरपीमध्ये येतं हे बघा, ह्याच्यातले 1 मार्काच्या जर हिशोबानं जायचं झालं तर सेल थेरपीमध्ये डायबिटीस येतं, मायोकार्डियल इन्फार्क्शन येतं, अल्झायमर डिसीज येतं, पार्किन्सन डिसीज येतं, आणि मग अॅनिमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया हे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे ब्लड कॅन्सर्स आहेत तर त्याच्यामध्ये देखील हे सेल थेरपीचा यूज होतो. देन कम्स ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. त्याच्यामध्ये ऑर्गन फेल्युअर जिथं होतं तर तिथं दुसऱ्या ह्याच्या बसवून घेणं हे खूप खूप काय म्हणतो आपण, जिकिरीचं काम असतं. ते सूट होतच वगैरे असं नाही. सो स्टेम सेलच्या सहाय्यानं आपण तो ऑर्गन तयार करू शकतो. त्याला स्पेसिफिक हे देऊन काय म्हणतो त्याला आपण, एन्झाईम्सच्या द्वारे त्याला ऍक्टिव्हेट केलं जातं त्या सेल्सना, आणि त्यांच्यापासून तुम्हाला हवा तो ऑर्गन तयार करता येऊ शकतो. आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या ऐवजी तुम्ही म्हणजे दुसऱ्या पर्सनचा घेऊन बसवण्याच्या ऐवजी स्टेम सेलद्वारे तयार केलेला ऑर्गन आपण तिथे यूज करू शकतो. प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बघून जावा. हा, आणि हे एक बघा, ह्याला इथे कुठतरी काहीतरी शब्द आहे. पोस्ट ह्युमस डोनेशन म्हणजेच काय, आफ्टर डेथ जे आपण ऑर्गन डोनेशन करतो त्याला पोस्ट ह्युमस डोनेशन असं म्हणतात. रिकॉल, हे तर आपण काय घेऊया नको. बायोटेक्नॉलॉजी, एरियाज ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे वाचून जावा, सोपं आहे. हे 9वीतलंच आहे सगळं. हा सगळा पार्ट 9वीचा आहे. इथून बघा, क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतात हायब्रिड सीड्स, जीएम क्रॉप्स. जीएम क्रॉप्सचे एक्झाम्पल्स काय आहे? जीएम क्रॉप वरती समजा नोट विचारली, क्रॉप्स डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स बाय इंटेग्रेटिंग फॉरेन जीन्स विथ देअर जीनोम, त्याला म्हणतात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. एक्झाम्पल आहे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, आणि गोल्डन राईस. बॅसिलस थुरिंजिएन्सिस हे त्याच्यामध्ये त्या कॉटनच्या जीन सोबत आपल्याला आपण त्याच्यात इंट्रोड्यूस करतो आणि ते बीटी कॉटन बनतं. सेम बॅसिलस थुरिंजिएन्सिस ब्रिंजल मध्ये टाकलं की बीटी ब्रिंजल बनला. गोल्डन राईस ह्याच्यामध्ये विटॅमिन ए हे 23%, नॉर्मल राईसपेक्षा 23%, 1 मार्कासाठी हे लक्षात ठेवायचं. हर्बिसाइड टॉलरंट क्रॉप्स आहेत हे सगळे. त्यानंतर हे 2 झाले. कुठला दुसरा हा होता आपला, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. तिसरा झाला बायो फर्टिलायझर, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, अॅनाबिना, हे सगळे अझोला हे बायो फर्टिलायझर म्हणून. आता ह्याच्यात ऐका, ह्याच्यामध्ये पण ना एक ऑड वन आउट सारखा प्रश्न तयार होतो. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक आणि अॅनाबिना हे बॅक्टेरिया आहेत, आणि अझोला हे प्लांट आहे. सो तुम्हाला समजा ऑड वन आउट विचारला, तुम्हाला 3 शब्द दिले, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक आणि अझोला, तर अझोला विल बी ऑड वन आउट असं. अॅनिमल हजबंड्री, ह्युमन हेल्थमध्ये वेगवेगळ्या डिसिजेसचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी वगैरे तर हे झालं. हा, व्हॅक्सिन्स, व्हॅक्सिनेशन्स, त्याचे बेनिफिट्स वगैरे बघून चला. इडिबल व्हॅक्सिन, हा ती जी डायग्रॅम आहे ते डायग्रॅम, इडिबल व्हॅक्सिन कशी प्रोड्यूस होते, ती पुस्तकातली डायग्रॅम आहे की नाही, ती कशी प्रोड्यूस होते इडिबल व्हॅक्सिन, त्याची प्रोसेस लिहा वगैरे असं समजा तुम्हाला विचारलं. हे एक बघून चला. ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स ऍक्ट 1994 मध्ये हे झाले. नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड हे बघून चला. हे डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडियाचं ते वाचून जावा. हा, हा, काय सांगत होते रे मी तुम्हाला, ह्युमन हेल्थ वॅक्सिन्स, हा हे टेबल हे सांगत होते मी तुम्हाला. तर ही डायग्राम देतील. ट्रान्सजेनिक पटेटोज कशा पद्धतीने
तयार केले जातात वगैरे असा प्रश्न समजा तुम्हाला विचारला, तर मग तुम्ही हे सांगाल की ह्युमन पॅथोजेन जो आहे, कोणत्या कोणत्या ई कोलायच्या अगेन्स्ट एक व्हॅक्सिनेशन जसं म्हणतो तशा पद्धतीनं त्याची इम्युनिटी प्रोड्यूस होण्यासाठी आपण हा ट्रान्सजेनिक पोटॅटो प्रोड्यूस केलाय. सो आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजेन, म्हणजे तो जो इकोलाय आहे त्याचं डिझायर्ड जीन आपण आयसोलेट केले, ते जीन ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरसमध्ये हे केले, इंट्रोड्यूस केले. मग तो व्हायरस त्या पीसेस ऑफ पोटॅटो लिव्हजना इन्फेक्ट करणार. आता तो जेव्हा येईल त्याचा त्या पोटॅटोवरती तरी काय त्याचा इफेक्ट होणार नाही, पण जेव्हा आपण तो कच्चा बटाटा खाणार तर तेव्हा त्या ई कोलायसाठीचे जे व्हॅक्सिन आहे, थोडक्यात ते जे पॅथोजेन आपण हे केलेले आहेत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार, आणि ऍक्च्युअल जेव्हा ई कोलाय आपल्या बॉडीमध्ये जाईल तेव्हा मग त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होणार नाही. सो ह्या पद्धतीनं ही ट्रान्सजेनिक पोटॅटोज कशा पद्धतीनं प्रोड्यूस केले जातात ह्या डायग्राम वरून तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जर कुक करून खाल्लं तर काय होईल, ऑब्विसली त्याची जी काही इफेक्टिव्हनेस आहे ते राहणार नाही. हाय टेम्परेचर वुड डिक्रीज द एफिशियन्सी ऑफ द व्हॅक्सिन. हे बघा, अजून एक ह्याच्यात काही हार्मोन्सची नावं आहेत. युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन, क्लॉटिंग फॅक्टर, इंटरफेरॉन हे एक मार्कासाठी लक्षात ठेवा. स्मॉल साइज्ड प्रोटीन्स युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. हा, आणि मला हे सांगायचं होतं, इथे हा एक टेबल आहे बघा. टोबॅको हे एक वाचून चला. ट्रान्सजेनिक व्हरायटी ऑफ टोबॅको इफ कॅटल्स फीड अपॉन द लीव्स ऑफ थिन प्लांट दे डू नॉट कॉन्ट्रॅक्ट व्हायरल डिसीज. हे बघा, रिंडर पेस्ट हा व्हायरल डिसीज आहे कॅटलमध्ये होणारा, एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं. हे सांगायचं होतं मला, हे करून जावा. हा इन्सुलिन डायबिटीजसाठी, सोमॅटोस्टॅटिन साठी, इरिथ्रोपोएटिन अॅनेमियासाठी, फॅक्टर 8 हिमोफिलियासाठी, इंटरल्युकिन कॅन्सरसाठी, इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शनसाठी. हे महत्वाचं आहे. देन कम्स क्लोनिंग वाला पार्ट. जीन थेरपी हे बघून हे सगळे एक एक मार्कांसाठीचे लक्षात ठेवायचे. ह्याच्यामधले बघा, ट्रीटमेंटमध्ये काय आलं, हे इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन वगैरे. इंटरफेरॉन हे स्मॉल साइज्ड प्रोटीन यूज इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. जीन थेरपीमध्ये येतं फिनिल कीटोन युरिया. एक जसं आता ट्रीटमेंटसाठी इन्सुलिन असेल तर जीन थेरपीसाठी काय, असं समजा तुम्हाला विचारलं तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि मग येतं देन क्लोनिंग वाला पार्ट. क्लोनिंगचे दोन प्रकार, रिप्रोडक्टिव्ह आणि थेरप्युटिक क्लोनिंग. समजा नोट विचारली क्लोनिंग वरती, त्याची डेफिनेशन काय आहे, इट इज द प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम. आणि रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि थेरप्युटिक क्लोनिंग हे त्याचे दोन प्रकार बघितलेत. न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ इन्यूक्लिएटेड ओव्हम ते म्हटलं रिप्रोडक्टिव्ह. आणि थेराप्युटिक मध्ये स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम सेल्स इन द लॅबोरेटरी, आणि मग त्या सोमॅटिक सेल, इन्यूक्लिएटेड एग सेल ह्या दोघांचं फ्युजन करून जे होतं ते थेराप्युटिक. एक लक्षात घ्या, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगचा स्पेसिफिकली यूज हा नावातच आहे त्याच्या, नवीन सजीवांना तयार करण्यासाठी आपण जनरली करतो. आणि थेराप्युटिक म्हणजे वेगवेगळे जे डिसीजसाठी जे जे आहेत ना, औषध म्हणून जे करतो वगैरे त्यासाठी जे क्लोनिंग केलं जातं ते थेराप्युटिक. व्हाईट बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतं, हे बघा, अल्कोहोल प्रोडक्शन युझिंग ट्रान्सजेनिक यीस्ट, हे व्हाईट बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतं. एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी याच्यातलं, हे बघा, हे महत्वाचं आहे. बायो रिमेडिएशन, शॉर्ट नोट ह्याच्यावरती विचारली जाऊ शकते बायो रिमेडिएशन वरती, किंवा इथं जे अंडरलाईन केलंय ते सगळं तोंडपाठ करून जायचं पोरांनो. बायो रिमेडिएशन म्हणजे काय आहे, ऍब्झॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल्स अँड हार्मफुल पोल्युटंट्स विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड मायक्रोब्स, त्याला बायो रिमेडिएशन म्हटलंय. ह्याचं पर्पज, आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर प्लांट्स यूज केले तर त्याला म्हणतात फायटो रिमेडिएशन. आणि इथं काहीही एक्झाम्पल्स आहेत बायो रिमेडिएशनची. सुडोमोनास बॅक्टेरिया ऑइल स्पिल क्लिअर करण्यासाठी, टेरिस व्हायटाटा नावाचं फर्न आहे आर्सेनिक ऍब्झॉर्ब करण्यासाठी, जीएम जेनेटिकली मॉडिफाईड मस्टर्ड हे सेलेनियम ऍब्झॉर्ब करण्यासाठी, सनफ्लावर युरॅनियम अँड आर्सेनिक ऍब्झॉर्ब करण्यासाठी,
त्यानंतर डिनोकॉकस रेडिओडुरान्स हे रेडिएशन्स फ्रॉम रेडिओ ऍक्टिव्ह डेब्रेस, कचरा जो रेडिओ ऍक्टिव्ह जे वेस्ट आहेत त्याचे रेडिएशन ऍब्झॉर्ब करण्यासाठी, आणि अल्फाल्फा क्लोवर रॅई हे फायटो रिमेडिएशनसाठी वापरले जातात. सो हे खूप जास्त महत्वाचे आहेत. एक एक मार्काच्या ह्याच्यावरती खूप देतात. किंवा मग तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन बायो रिमेडिएशन असं पण आलं तर मग मग तुम्हाला हे सगळंच लिहावं लागेल. डीएनए फिंगरप्रिंटिंग तुमच्या ओळखीचं आहे. ग्रीन रिव्हॉल्युशन वगैरे ते बघून जावा. नॉर्मन बोरलॉग आणि एम एस स्वामीनाथन हे ग्रीन रिव्हॉल्युशनशी रिलेटेड आहेत आणि वर्गीस कुरियन व्हाईट रिव्हॉल्युशनशी रिलेटेड आहेत. ब्लू रिव्हॉल्युशन म्हणजे अक्वॅटिक अॅनिमल्सचे जे प्रोडक्शन वाढवणं त्याला ब्लू रिव्हॉल्युशन म्हणतात. हे बघा नील क्रांती मिशन 2016चं आहे. एक मार्कसाठी ते लक्षात ठेवायचं. हा, आणि इथं बघा हे फर्टिलायझर्सचं दिलेलं आहे, ऑर्गॅनिक आणि केमिकल वगैरे. ठीक आहे, ह्याचं काही सॉइललेस फार्मिंगला हायड्रोपोनिक म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर साईडचे क्वेश्चन्स पहिल्यांदा बघून घेऊयात आणि मग पुढच्या चॅप्टरकडे वळूयात. सो हे इंटरफेरॉन, इंटरल्युकिन वगैरे जसं मॅच द पेअर सारखे क्वेश्चन्स आहेत. इंटरफेरॉन व्हायरल डिसीज फॅक्टर 8 आहे, तो फॅक्टर 8 आहे ऍक्च्युली. हिमोफिलिया, सोमॅटोस्टॅटिन, डॉर्फिझम, इंटरल्युकिन कॅन्सरसाठी वापरला जातो. रॉंग स्टेटमेंट्स वगैरे बघा, हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या. जीन फ्रॉम बॅसिलस thuringiensis तर कॉटन आणि ब्रिंजलमध्ये टाकतो आपण, सोयाबीनमध्ये नाही. चेंजेस इन जीन्स ऑफ द सेल्स ब्रॉट अबाउट इज नॉन जेनेटिक टेक्निक, तर ही जेनेटिक टेक्निक आहे. बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेशनल यूज म्हणजे कुठे कुठे यूज केले जातात. सगळ्यात पहिला यूज हा ऍग्रिकल्चरल फील्डमध्ये, हा पहिला प्रोफेशनल यूज झाला. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनन आणि हे अॅनिमल हजबंड्रीमध्ये त्याचा यूज केला जातो, हा दुसरा यूज झाला. ह्युमन हेल्थ आणि डायग्नोसिस ऑफ डिसीज हा तिसरा हे झाला. त्यानंतर ट्रीटिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर, जीन थेरपीचा आणि थेरप्युटिक क्लोनिंगचा त्याचा यूज केला जातो. त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्टसाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग, हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत आणि हे तुम्हाला इलॅबरेट करायचे आहेत. कशासाठी? तर प्रश्न बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेशनल युजेस जर विचारले तर. इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स बघा, प्रश्न विचारलेला आहे. मगाशी म्हटलं ना तुम्हाला मी तसं, की मेडिसिनल प्लांट्स हे रिच सोर्सेस जे आहेत कन्सिडर केले जातात आयुर्वेदामध्ये वगैरे, त्याचे हे आहेत. सो अडॅथोडा व्यासिका म्हणजे अडुळसा आहे, आणि इंडिका नीम आहे, जे पुस्तकात दिलेले आहेत. दोनच त्यांची नावं दिलेली आहेत. सो अडुळसाचे यूज रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स वगैरे ट्रीट करण्यासाठी, आणि इंडिका झाडीराष्ट्रा इंडिका नीमचा यूज हा वेगवेगळे वर्म इन्फेक्शन, स्किन कंडिशन्स ह्याच्या ट्रीटमेंटसाठी. अश्वगंधा, तुलसी, शतावरी वगैरे ह्यांचे पण वेगवेगळे यूज आहेत वगैरे, हे लिहायचे. असाही प्रश्न विचारला जातो. तुम्ही म्हणाल फक्त कुठं काही दिलं नाहीये, पण एक्सरसाइज मध्ये हा प्रश्न आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरतो यूज केलेले, तर सगळेच राईस, व्हीट पासून सगळे प्रोडक्ट्स हे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स बघा, हे उत्तर लिहिताना आपण कसं लिहिलंय आपण, ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट, अॅनिमल प्रोडक्ट आणि बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट्स असे 3 मध्ये त्याला डिवाइड केलंय. आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत, फूड आयटम्स आहेत, मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स आहेत, फिशरी आहेत. सो हे सगळे प्रोडक्ट्स असे वेगवेगळे लेबल द्यायचे, हेडिंग, आणि त्याच्या अंडर त्या सगळ्यांची नावं लिहायची. विच प्रिकॉशन्स यू टेक ड्युरिंग स्प्रेइंग ऑफ पेस्टिसाइड्स बघून घ्या. पीपल शुड कव्हर देअर हँड्स, माउथ अँड फेस टू अवॉइड देअर एक्सपोजर. एक्सेस यूज ऑफ पेस्टिसाइड शुड बी अवॉइडेड. त्यानंतर यूज ऑफ लेस हार्मफुल और ऑर्गॅनिक पेस्टिसाइड शुड बी डन, किंवा त्याचं एनकरेज केलं पाहिजे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन वगैरे रिड्यूस करण्यासाठी केमिकल ह्याच्याऐवजी जे आपण बघितलं ना, बायो पेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर ह्यांचा मेन यूज करायचा वगैरे, असं तुम्ही सांगाल. वाय सम ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी आर मोस्ट व्हॅल्युएबल, तर हार्ट, लंग्स, किडनीज वगैरे जे आहेत ते हेल्दी लाईफ मेंटेन करण्यासाठी युजफुल असतात. तर आपल्या सगळ्या ज्या बॉडीचे फंक्शन्स हे सगळे ऑर्गन्स गव्हर्न करतात. तर ते जेव्हा आपण डोनेट करतो हे ऑर्गन, सो आपण दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या पर्सनचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा यूज केला जातो. सो हे त्याच्यात सांगाल तुम्ही. इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट प्रोसेसिंग वरती, ते जे आपण बघितले ना मगाशी वेगवेगळ्या प्रोसेसेस, सीझनल फ्रुट्स जे आहेत ते थ्रू आउट द इयर आपण यूज करतो, मग त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात, त्या कोणत्या आहेत. मग त्याचे अजून काय काय इम्पॉर्टन्स मध्ये दिलेलं आहे बघा.
प्रिपरेशन ऑफ व्हेरियस फूड प्रोडक्ट्स युझिंग नॅचरली ग्रोन फ्रुट्स पासून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवणे. आता हे पेरिशेबल असतात, थ्रू आउट द इयर काही अवेलेबल नसतात, मग त्यांच्यापासून आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग करून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो. हे चॉकलेट जॅम वगैरे बनवतो. त्यानंतर इट ऑल्सो जनरेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल पीपल, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट करतो. आणि रुरल वुमन ना एक एक प्रकारे एनकरेजमेंट मिळते, इंडस्ट्रीज वगैरे केल्यामुळे त्यांचे स्वतःचे ते अर्निंग करू शकतात, असं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला शिकवताना कुठेही शिकवले नाहीत, पण एक्सरसाइज मध्ये ह्याचे क्वेश्चन्स आहेत. व्हॅक्सिनेशनचं मिनिंग विचारलेलं आहे. इनॅक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ पॅथोजन इज इंट्रोड्युस्ड इन टू द बॉडी टू इंड्यूस इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथोजन, त्याला म्हटलं आपण व्हॅक्सिन. आणि मग ते कशा पद्धतीने प्रोड्यूस केले जातात. इडिबल व्हॅक्सिन पण त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगायचं तुम्ही. हे झालं. मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी बघा. युजफुल इन बायोरिमेडिएशन, प्रोड्युसिंग जीएम क्रॉप्स, फॉर्मेशन ऑफ अँटीबायोटिक्स, प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल अँड बेवरेजेस, हेल्पफुल इन डायग्नोस्टिक प्रोसिजर्स, प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन, हेल्पफुल इन अॅनिमल क्लोनिंग आणि टिश्यू कल्चरमध्ये. त्यानंतर यूज ऑफ स्टेम सेल हा एक विचारलेला होता एक वर्षी. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, रिजनरेटिव्ह थेरपी, डिसीज ट्रीटमेंट, बरेचसे युजेस आहेत, त्यातले हे 2-3 मी इथे इन्क्लूड केलेत. हे बघून चला 1 मार्चचे. इन्सुलिन डायबिटीस असेल, इंटरल्युकिन कॅन्सर आहे, इंटरफेरॉन बघा, इरिथ्रोपोएटिन अॅनिमिया आहे, इंटरफेरॉन कशासाठी, डॉर्फिझमसाठी काय, हिमोफिलियासाठी काय, व्हाईट रिव्हॉल्युशन डेअरी असेल तर ब्लू रिव्हॉल्युशन काय, हे प्रश्न बघून चला. असे येतात खूप सारे. युजफुलनेस अँड हार्मफुलनेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हार्मफुल ठीक आहे, पण हे ओके. सो बायोटेक्नॉलॉजी झाल्यानंतर मग आता सोशल हेल्थकडे जाऊयात. सोशल हेल्थ हा. सो फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ आपण डिस्कस करत होतो. सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स ऑफ पर्सन, त्यानंतर एज्युकेशन, फिनान्शियल स्टेटस, गार्डन. हा जो तुमच्या टेक्स्टबुक मधला टेबल आहे त्या टेबलवरती आधारित हे सगळं आहे. जेव्हा तुम्हाला तो टेबल विचारतील, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला तो टेबल पण विचारला जातो जो इथं दिलेला आहे. हा, हे आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ. सो असेही तुम्हाला देतील फिल इन द ब्लँक सारखा, किंवा समजा एक्सप्लेन असं जर विचारलं तर मी आत्ता जसं दाखवलंय त्या पद्धतीने लिहायचं. 2-3 प्रकारचे प्रश्न असतात, तसा प्रश्न आहे, त्याच्यावरती तुमचं आन्सर ठरवायचं. 5 मार्कांसाठी विचारलं तर हे असं लिहून एक्सप्लेन करायचं तुम्ही. कसं, हे जे मी आता तुम्हाला दाखवत होते तर. मग एज्युकेशन मध्ये काय, तर बेटर फ्युचरसाठी गरजेचं असतं. फिनान्शियल स्टेटस, मनी फॉर इट इज यूज फॉर सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स. गार्डन्स हे कशासाठी आहे, तर डिस्ट्रेस करण्यासाठी युजफुल असतं. फिजिकल अँड सोशल कंडिशन्स हे कशासाठी आहे, तर वेल मॅनर्ड असतील, सराउंडिंग क्लीन असेल तर इट क्रिएट्स अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, हे लिहायचं. सोशल एन्व्हायरमेंट अँड सराउंडिंग, जर पीपल सराउंडिंग जे असतील ते हेल्पिंग नेचरचे वगैरे असतील तर आपली लाईफ मोर हॅपी आणि पीसफुल बनते. रेसिडेन्शियल एरिया वेल प्लॅन्ड असेल तर लिव्हिंग आपलं इझियर अँड कम्फर्टेबल बनतं. प्रोव्हिजन ऑफ वॉटर जर असेल तर हेल्दी लाईफ आपण इझिली जगू शकतो. टॉयलेट्स असेल तर हायजीन मेंटेन राहते, वेगवेगळे डिसीज आपल्याला होत नाहीत. पॉलिटिकल कंडिशन्स जर असतील तर इट पॉसिबिलिटी होते की कॉन्फ्लिक्ट लोकांच्या मध्ये होतील, आर्ग्युमेंट्स होतील, टेन्शन्स क्रिएट होतील. प्लेग्राऊंड जर असतील तर चिल्ड्रेन आणि त्यांच्यामध्ये हेल्दी लाईफ जगण्यासाठी ते हेल्प करतात. सोशल ट्रीटमेंट हे सोशल हेल्थ वरती डिपेंड करतं. सोशल सेफ्टी हे पण आहे, इट एनकरेजेस गुड सोशल हेल्थ. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज जर आपल्याकडे व्यवस्थित असतील तर दीज आर नेसेसरी फॉर इझी एज ऑफ लाईफ. आणि एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज, इट इज प्रोव्हाइडिंग एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज, इट इज व्हेरी इसेन्शियल वगैरे, असं प्रत्येकामध्ये एक एक पॉईंट लिहून तुम्ही ते एक्सप्लेन करणार. फॅक्टर्स डिस्टर्बिंग सोशल हेल्थ हे झाले अफेक्टिंग. डिस्टर्बिंग झाले तर मग मेंटल स्ट्रेस आला त्याच्यात, दुसरा आला ऍडिक्शन, तिसरा आला इनक्युरेबल डिसीजेस, आणि चौथा आला सोशल मीडिया वगैरे, कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. सो डिस्टर्बिंग वेगळे, अफेक्टिंग वेगळे, ह्याच्यात कन्फ्युजन होऊन देऊ नका. मग मेंटल स्ट्रेस त्याचे रिझन्स काय काय आहेत, तर ह्याच्यामधले कीवर्ड्स बघा. इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन सगळ्यांच्याच मध्येच, तर लोनलीनेस हे होतं कशामुळं, तर न्यूक्लिअर फॅमिली, पॅरेंट्स स्टेइंग आउटडोर्स फॉर वर्क, हे एक झालं. त्यानंतर
इन्क्रीज्ड सोशल डिसऑर्डर, ह्याच्यामुळे देखील मेंटल स्ट्रेस येतो. त्यानंतर एक्सेसिव्ह बाइंडिंग ऑन गर्ल्स, घरामध्ये असणारे जे बाइंडिंग्स आहेत मुलींच्या वरती होणारे, आणि सोशल इव्हिल्स लाईक टीझिंग, मुलींना चिडवणं, जेंडर इनइक्वॅलिटी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे मेंटल स्ट्रेस वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या एज मधल्या अगदी हल्ली केजी मधल्या वगैरे मुलांना सुद्धा स्ट्रेस येतो. आणि मग त्याचे सिमटम्स काय आहेत, ओळखायचं कसं? तर एकतर इंडल्जिंग डिस्ट्रक्टिव्ह आणि अननॅचरल ऍक्टिव्हिटीज एखादा पर्सन करत असेल, तोडफोड करणे, चिडणे, रागावणे सारखं असं काही असं असेल तर, त्यानंतर डोमेस्टिक व्हायोलन्स करत असेल, सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असेल, मेक व्हिडिओ क्लिप्स ऑफ सुसाइडल ऍक्ट्स वगैरे, लॉट्स ऑफ टाइम टीव्ही समोर घालत असेल, कम्प्युटरवरती, तर हे सगळे तुमचं मेंटल स्ट्रेस असण्याची लक्षणं आहेत. दुसरं आहे ऍडिक्शन. ऍडिक्शन हे ऍडोलेसंट मुलांच्या मध्ये बऱ्यापैकी होऊ शकतं, पिअर प्रेशरमुळे वगैरे. त्यानंतर पुढचा येतो त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट्स. काय काय होतात तर दारूमुळे वगैरे नर्वस सिस्टम डॅमेज होते, लाईफ स्पॅन रिड्यूस होतो, ब्रेन डेव्हलपमेंट वरती अफेक्ट करतं, नर्वस सिस्टम कम्प्लिटली डॅमेज होऊ शकते, आपले मेजर ऑर्गन्स हे डॅमेज होऊ शकतात. त्यानंतर इनक्युरेबल डिसिजेसच्या मुळे देखील सोशल हेल्थ अफेक्ट होते, जसं की काही खूप काळ जर आजारी असेल एखादा माणूस तर त्याच्या सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या पर्सनच्या सोशल हेल्थवरती होतो. आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हे रॅशनल आहे का नाही, तुमचं मत सांगा. हा, मग हे नॉट रॅशनल, वुमन ओरडती आहे त्या माणसावरती, पण दुसरं एक पॉसिबिलिटी पण अशी आहे की तो काहीतरी त्रास देत असेल वगैरे, तर असं होऊ शकतं. परंतु मोस्टली ते दाखवताना ते जे चित्र दिसते ते इट इज नॉट रॅशनल, असं तुम्ही ते एक्सप्लेन कराल. त्यानंतर हे पण नाही, ठीक आहे. फर्स्ट पिक्चर म्हणजे कार्टून सिरियल हे पण नको, ब्लू व्हेल गेम वगैरे काही नको आपल्याला. हा एक विचारला जाऊ शकतो. परत रॅशनल आहे की नाही, तर मोबाईल बघत खातोय वगैरे तर इररॅशनल. हे पण रस्त्यावर उभारून सेल्फी घेतो आहे, इररॅशनल आहे. ऑब्झर्व द इमेज, इट इज रॅशनल. वाय, तर ऍक्सिडेंट झालाय हे करतायत तर त्यांना हे पण इररॅशनल आहे, आणि का ते सांगायचं सगळे, हे त्याचे रिझन्स आहेत. सगळ्यांच्याकडे हे तुमच्याकडे असतील. त्याच्यानंतर डायरेक्टली कुठे यायचं, हे वालं एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईलचे इफेक्ट्स काय काय होतात. तर सगळ्यात पहिला इफेक्ट, एंडेंजरिंग सोशल हेल्थ. त्यानंतर अनअवेअर अबाउट सराउंडिंग, आजूबाजूला काय चाललंय त्याचं काही हे कळत नाही. रेडिएशन्समुळे टायर्डनेस येतो, हेडेक, इन्सोमनिया, फॉरगेटफुलनेस, टिनिटस, जॉईंट पेन वगैरे, हे सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर बोन्सच्या रिलेटेड डिसऑर्डर्स तुम्हाला होऊ शकतात. सॉलिटरी पर्सन एकटा होतो, सेल्फ सेंटर्ड, लेस सेन्सिटिव्ह टू अदर्स. त्यानंतर चिल्ड्रन निगेटिव्ह होऊ शकतात, त्यांच्यावरती त्या कार्टून फिल्मचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यानंतर सम गेम्स, हा इकॉनॉमिक लॉस ते होऊ शकतो, जे तुम्ही गेम्स खेळता वगैरे त्या गेम्समुळं. आणि अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन पण इझिली अवेलेबल होते, हा एक त्याचा हे सांगू शकता तुम्ही त्याचे चुकीचे जे युजेस होतात ते. देन कम्स सायबर क्राईमवाला. इन्फेरियर क्वालिटी आयटम, सायबर क्राईम मध्ये काय काय इन्क्लूड होतं, इन्फेरियर क्वालिटीचे आयटम्स विकणं वेबसाईटवरती, ऑनलाईन बँकिंग ट्रान्झॅक्शन जे आपण आता बघतो, वेगवेगळ्या नावानं तुमचे फर्जी ट्रान्झॅक्शन्स करतात, हॅकिंग ऑफ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन थ्रू इंटरनेट, फेक अकाउंट्स सोशल मीडियावरती करणे आणि त्याच्या थ्रू काहीतरी चुकीचे पिक्चर्स वगैरे करणे, त्याचे अगेन्स्ट पैसे उकळणे, पायरसी ऑफ व्हिडिओज वगैरे, हे सगळं येतात. कशामध्ये, सायबर क्राईममध्ये व्हिडिओ पायरसी करणे, त्यानंतर डेरोगेटरी मेसेजेस, वल्गर पिक्चर्स शेअर करणे वगैरे. आयटी ऍक्ट 2020चा आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे स्ट्रेस मॅनेजमेंट, लाफ्टर क्लब, हे तुम्हाला खूपदा विचारलेले आहे, ह्या वर्षी पण विचारला जाऊ शकतो 5 मार्कांच्या प्रश्नामध्ये. देर आर व्हेरियस वेज टू मॅनेज स्ट्रेस, लाफ्टर क्लब आहे, गुड कम्युनिकेशन विथ पीपल आहे, एक्सप्रेसिंग अवर फिलिंग्स विथ नियर अँड डिअर वन्स, नोटिंग डाऊन अवर फिलिंग, फॉस्टरिंग हॉबीज लाईक कलेक्शन वगैरे, डायव्हर्टिंग एनर्जी, रेग्युलर एक्सरसाइजिंग, मसाज घेणे, स्पा घेणे, आउटडोर गेम्स खेळणे, गुड फूड खाणे, लर्निंग प्रॉपर टाइम मॅनेजमेंट, एन्जॉईंग नेचर, गार्डनिंग वगैरे. आणि हे सलाम मुंबई फाउंडेशन, हे जस्ट 1 मार्कासाठी बघून घ्या. युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टोबॅकोचं काय करतं,
तर कन्झम्पशन ऑफ टोबॅकोच्या अगेन्स्ट लोकांना जागरूक करतं. सलाम मुंबई फाउंडेशन हे मुलांना स्लम एरियाजमध्ये वगैरे जे राहतात त्यांच्यामध्ये थोडंसं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. आणि हा, ह्याचे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स पण तेवढेच महत्वाचे आहेत. हम्म. हम्म. Laughter club is a remedy to drive away stress. Alcohol consumption mainly affect nervous system. The act of dash is to curb the cyber crimes. हे काय येतं बघा. त्यानंतर विच फॅक्टर्स अफेक्ट द सोशल हेल्थ हे आले. विच चेंजेस ऑकर इन पर्सन्स कंटिन्युअसली युझिंग इंटरनेट अँड फोन्स, त्याच्यात काय होतं. विच प्रॉब्लेम्स डू द कॉमन मॅन फेस ड्यू टू इन्सिडन्सेस ऑफ सायबर क्राईम, आपल्याला काय काय ह्या गोष्टी सायबर क्राईममुळं हे करा, आता ज्या बघितले तर आपण तेच हे आहेत. फक्त प्रश्न कसे विचारलेत बघा. गुड कम्युनिकेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे. आपले एक्सप्रेशन्स आपण व्यवस्थित फिलिंग्स एक्सप्रेस करू शकतो. हेल्प टू रिमूव्ह स्ट्रेस, स्प्रेड नॉलेज, एस्टॅब्लिश हार्मोनियस रिलेशनशिप विथ सोसायटी. क्रॉसवर्ड आहे, खूप वेळेला आलंय बघा हे क्रॉसवर्ड देखील, होय की नाही. स्ट्रेस मिनिमाइज करण्याचे आता आपण बघितलेस. हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस, डिसीज एंडेंजरिंग सोशल हेल्थ. एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन, ऍक्टिव्हिटीज अंडर ज्युरिस्डिक्शन ऑफ सायबर. ठीक आहे. मला ह्यातलं काहीतरी वेगळं दाखवायचं तुम्हाला. हा, हे व्हॉट विल यू डू, हे क्वेश्चन्स बरेचदा विचारले जातात. सो यू आर स्पेंडिंग मोर टाइम ऑन इंटरनेट और मोबाईल गेम, तर तुम्ही काय कराल. चिल्ड्रन ऑफ युअर नेबर्स इज ॲडिक्टेड टू टोबॅको चुईंग, तुम्ही काय कराल. आता ह्याच्यामध्ये जनरली जे सांगतात ते पॉझिटिव्ह सांगायचं. जसं की माझ्या शेजारचे ह्याचं तर आपण गॉसिप करत बसणार नाही किंवा त्याला जाऊन मारणार नाही, तर आम्ही प्रेमानं सांगू त्याला. आम्ही त्याला त्याचं टोबॅकोचं जे इफेक्ट आहेत त्याच्याबद्दल अवेअर करू, काउन्सिलरची हेल्प घेऊ, अशा पद्धतीचे उत्तर ह्याच्यात तुम्ही सांगायची. युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह, शी प्रेफर्स टू रिमेन अलोन. यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज, तुम्ही काय कराल. युअर फ्रेंड हॅज डेव्हलप द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज, तुम्ही काय कराल. युअर ब्रदर इज स्टडिंग इन स्टँडर्ड 12 हॅज डेव्हलप्ड स्ट्रेस, तुम्ही काय कराल. ही उत्तरं सगळी ह्याच्यात दिलेली आहेत, ती एकदा व्यवस्थित वाचून घ्या. हे विचारतात असे प्रश्न बरेचदा. हे तर काही नाही, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतरचा जो लास्ट चॅप्टर आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट. त्याचे मोस्टली आपण एक्सरसाइज मधले पहिल्यांदा क्वेश्चन्स बघूयात. डिझास्टर मॅनेजमेंट मधले एक्सरसाइज वाले क्वेश्चन जरा जास्त हे आहेत. डिझास्टर सिम्पटम्स आणि इफेक्ट्स, मोटर ऍक्सिडेंट सिम्पटम काय आहेत, इफेक्ट काय आहेत आणि त्याचे रेमेडी काय आहेत. त्यानंतर लँडस्लाइड सिम्पटम्स, क्रॅक्स होतात, इफेक्ट्स लॉस ऑफ लाईफ, डॅमेज ऑफ प्रॉपर्टी, रेमेडी काय आहे तर ट्री प्लांटेशन. फॉरेस्ट फायर सिम्पटम्स, पुस्तकात चित्र दिलीत आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला हे सिम्पटम्स रेमेडी असं विचारलेत. सो एअर पोल्युशन हे त्याचं इफेक्ट आहे आणि रेमेडी काय आहे, स्टे अवे और मूव्ह ॲज फार ॲज पॉसिबल फ्रॉम द फायर. थेफ्ट चोरी झाली, सिम्पटम्स काय आहेत, अननोन पर्सन तुमच्या आजूबाजूला फिरतोय. इफेक्ट काय आहे, लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड अदर व्हॅल्युएबल. रिमेडी काय आहे तर आपल्या बिलॉंगिंगची काळजी घेणं. रिओट गोंधळ झाला, मारामारी वगैरे झाली, लाठीमार वगैरे असं झाला तर त्याचं सिम्पटम काय आहे, रिलिजियस कम्युनिटी रिलेटेड टू पब्लिक हेट स्पीच असं काहीतरी दिलं तर मग त्याच्यात दंगल उसळणार ना. इफेक्ट काय आहे, लॉस ऑफ पब्लिक प्रॉपर्टी अँड लाईव्ह. आणि मेंटेन त्या रिओट अफेक्टेड एरिया जो आहे जिथे लाठीमार दंगा मारामारी वगैरे झाले त्याच्यापासून लांब राहणं. वॉर सिम्पटम्स इफेक्ट्स रेमेडी हे सगळे बघून जावा, जस्ट बघून चालाय की प्रत्येक खूप सारे दिलेत. फेमाईन आहे, फ्लड आहे. हे काय नको, हे काय बघू नका. हाऊ विल यू प्री अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. ह्याचे प्री डिझास्टर मॅनेजमेंट, एलपीजी गॅस लिकेज आहे त्याचं प्री डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय येणार तर प्रॉपर त्याचं सर्टिफाईड यूज करायचं आणि लिकेज साठी टाइम टू टाइम चेक करायचं. पोस्ट डिझास्टर होऊन गेलं, गॅस लिकेज झालंय, मग काय करणार तर ते इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस पहिल्यांदा आजूबाजूचे बंद करणार. सगळ्या ज्या वस्तू फ्लेमेबल वस्तू आहेत त्या बाजूला करणार. टर्न ऑफ द रेग्युलेटर, विंडोज ओपन करणार, डोअर ओपन करणार आणि डीलरशी कॉन्टॅक्ट करणार.
मुलांच्या मध्ये भांडाभांडी चालली आहे, प्री डिझास्टर काय करणार, तर रूल्स फॉलो करणार की जेणेकरून भांडण होऊ नये. हे होण्याच्या आधी स्पोर्ट टीचर्स तिथे असले पाहिजेत खेळत असताना, आणि अंपायर असला पाहिजे की जेणेकरून त्याच्यावरती तुम्ही निर्णय ठेवाल. जर झाली मारामारी झाली त्याच्यानंतर काय करणार, तर डिस्प्यूट जे आहे स्पोर्ट लीडर मस्ट बी इमिजिएटली ही शुड सॉल्व द डिस्प्यूट. त्यानंतर सिरियस मॅटर असेल तर स्कूल अथॉरिटी सोबत तुम्ही हे कराल. हेवी रेन्स आले, फ्लड आला, काय करणार, प्री डिझास्टर होऊ नये म्हणून काय करणार, तर फ्लॅश लाईट, कॅन्डल्स वगैरे हे सगळं, वॉटर फूड हे सगळे तुमचे रेडी ठेवणार. आणि इव्हॅक्युएट लो लाईंग एरिया, म्हणजे जिथं पटकन पाणी घुसू शकतं अशा जागी तुम्ही थांबणार नाही. पोस्ट डिझास्टर इलेव्हेटेड एरियामध्ये तुम्ही जायला ट्राय कराल, रेस्क्यू पीपलला रेस्क्यू कराल आणि वॉटर लेवल्स बद्दल हे कराल. सायक्लोन, प्री डिझास्टर हे सगळे परत ह्याच्यासारखंच आहे. आणि पोस्ट डिझास्टर, ह्या सिम्बॉल्सचे मिनिंग बघून घ्या, हे महत्वाचे आहेत. पहिल्या सिम्बॉलचं मिनिंग आहे वॉर्निंग और कॉशन, जे टेम्पररी और लेस सिरियस हेल्थ हजार्ड असतात तर त्याच्यासाठीचा हा हे आहे, त्याचा हजार्ड मॅनमेड हेल्थ डिझास्टर. दुसरा अक्यूट टॉक्सिक सबस्टन्सेस, अनप्रेडिक्टेबल और अनइंटेन्शनल हेल्थ डिझास्टर. एन्व्हायरमेंटल हजार्ड विच आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट, हे सगळ्यांचे मिनिंग दिलेले आहेत. जिओ फिजिकल डिझास्टर. त्यानंतर हे आहे सबस्टन्सेस रिस्पॉन्सिबल फॉर लॉंग टर्म डेथ हजार्ड, ह्याचा आहे करोजिव्ह सबस्टन्सेस. याचा आहे फ्लेम ओव्हर द सर्कल, इज इंडिकेटिव्ह ऑफ सबस्टन्सेस विच हेल्प टू इंटेन्सिफाय फायर, ज्या सबस्टन्सेसमुळे फायर अजून पसरू शकते असे सबस्टन्सेसच्या जागी हा सिम्बॉल यूज केला जातो. फ्लेमेबल सबस्टन्स असेल तर हा सिम्बॉल, एक्सप्लोजिव्ह असतील तर असा सिम्बॉल, कॉम्प्रेस्ड गॅस असेल तर हा बॅट सारखा सिम्बॉल. ठीक आहे, हे काही सिम्बॉल झाले डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज मधला झाला. आता त्याच्या थिअरीकडे जाऊयात. उलटा घेतला. ह्याच्यातले डिझास्टर मॅनेजमेंट मधले आपण डिरेक्टली हे कुठले घेऊयात, दोन प्रकारच्या डिझास्टर, कॅटास्ट्रॉफिक आणि लॉंग टर्म ड्युरेशन वाल्या डिझास्टर्स. ह्याच्यातले तुम्ही काय बघणार तुम्हाला सांगते फक्त मेन. हा, हे जिओफिजिकल आणि बायोलॉजिकल डिझास्टरचे दोन प्रकार. जिओलॉजिकल ॲटमॉस्फेरिक, प्लांट रिलेटेड, ॲनिमल रिलेटेड. हे तुमच्या पुस्तकामध्ये तो एक चार्ट दिलेला आहे बघा डिझास्टरचा, त्या चार्टवरचा हा पार्ट आहे. ह्या चार्टवरचा. सो विच आर व्हेरियस टाइप्स ऑफ डिझास्टर, जिओफिजिकल, जिओलॉजिकल, ॲटमॉस्फेरिक. जिओलॉजिकल म्हणजे अर्थ मध्ये चेंजेस होऊन होणारे जे डिझास्टर आहेत ते जिओलॉजिकल. ॲटमॉस्फिअर मध्ये जे चेंजेस होऊन होतात ते ॲटमॉस्फेरिक. बायोलॉजिकल मध्ये प्लांटमुळे होणारे, ॲनिमलमुळे होणारे. आणि मॅनमेड मध्ये अननोन आणि इंटेन्शनल आहेत. हे इंटरनॅशनल असं दिलंय, इंटरनॅशनल नाही इंटेन्शनल, मुद्दामहून घडवून आणलेले इंटेन्शनल. हे बघून चला. हा डिझास्टरचं हे काय दिलेलं आहे, इफेक्ट्स हे आहेत, इफेक्ट्स ऑफ डिझास्टर, इकॉनॉमिक, सोशल, एन्व्हायरमेंटल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, पॉलिटिकल आणि मेडिकल. हे बघून जा, हा महत्वाचा आहे. नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, प्री, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन, रिकव्हरी आणि रिकन्स्ट्रक्शन. तुम्हाला शिकवत असताना मी ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहेच, एकदा ते हे करूया डिटेल डिस्कस. प्री डिझास्टर फेज मध्ये काय केलं जातं, प्री म्हणजे डिझास्टरच्या आधीची फेज झाली. डिझास्टरच्या आधीची फेजमध्ये काय केलं जातं, एरियाज प्रोन टू डिझास्टर्स आर रेकग्नाइज्ड अँड केप्ट रेडी फॉर इव्हॅक्युएशन. जिथं डिझास्टर होते ते आयडेंटिफाय करून रेडी फॉर इव्हॅक्युएशन ठेवलं जातं. वॉर्निंग फेजमध्ये वॉर्निंग्स दिले जातात अपकमिंग डिझास्टरचे. इमर्जन्सी फेज म्हणजे ऍक्च्युअल डिझास्टरच्या वेळची फेज आहे, त्यावेळेस लोकांना वाचवणं, रेस्क्यू ऑपरेशन, फर्स्ट एड, मेडिकल हेल्प हे सगळं केलं जातं. रिहॅबिलिटेशन फेज ही डिझास्टर नंतरची फेज आहे, ज्याच्यामध्ये
क्लिनिंग ऑफ डेब्रिस, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेअरिंग रोड, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. रिकव्हरी फेजमध्ये जो लॉस झालाय त्याच्यापासून रिकवर होऊन डेली लाईफमध्ये नॉर्मल एक रुटीनमध्ये येण्याची ही स्टेप आहे. आणि रिकन्स्ट्रक्शन फेज हे पुन्हा सगळ्या रस्ते पुन्हा बांधले गेले, सगळ्या गोष्टी पुन्हा परत पडलेल्या बिल्डिंग्स बांधल्या गेल्या वगैरे, त्या सगळ्या गोष्टी येतात रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये. स्पेसिफिकली जर 3 सेन्सिटिव्ह फेजेस ऑफ डिझास्टर विचारल्या तर इमर्जन्सी फेज, ट्रान्झिशनल फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज, ह्या 3च फेजेस त्याच्यात लिहायच्या. ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे बघून घ्या. टू रिड्यूस द लॉस ऑफ ह्युमन लाईफ कॉज ड्यू टू डिझास्टर, रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर बाय सप्लाइंग इसेन्शियल कमोडिटीज, रिस्टोर ह्युमन लाईफ, रिहॅबिलिटेट पीपल, आणि प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे टू टू स्टॉप और टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. प्री डिझास्टर मध्ये आयडेंटिफाईंग डिझास्टर प्रोन एरिया, पोस्ट डिझास्टर मध्ये त्या सगळ्या लोकांना तिथून बाजूला काढणे, टेकिंग हेल्प ऑफ द लोकल पीपल वगैरे, हेच तुम्ही सांगाल. मेन आस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, ह्याची नावं लक्षात ठेवा हा. प्रिपरेशन, रिडिम्शन, प्रिपेअर्डनेस, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, रिस्पॉन्स, रिसर्जन्स आणि रिस्टोरेशन. ठीक आहे. प्रिपरेशन मध्ये काय येणार? प्लॅन प्रिपेअर केला टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन ऑफ डिझास्टर. रिडिम्शन म्हणजे प्लॅन फॉर मिनिमाइजिंग डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. प्रिपेअर्डनेस म्हणजे तो ऍक्च्युअली प्लॅन लिहून काढणे सगळ्याच्या ह्याच्यामध्ये. इम्पॅक्ट म्हणजे त्या इंटेन्सिटी ऑफ वेगवेगळ्या आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर हे रिव्ह्यू केले जातात. रिस्पॉन्स मध्ये ऍक्च्युअल इमिजिएटली डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही जे करतात त्या ऍक्टिव्हिटी. रिसर्जन्स म्हणजे इमर्जन्सी मेजर्स आणि नॅशनल प्रोग्रेस ह्याच्यामध्ये म्हणजे नॅशनल प्रोग्रेसमध्ये बाधा जितकी कमी आणता येईल एखाद्या डिझास्टरमुळे, हे त्या रिसर्जन्समध्ये बघितलं जातं. आणि रिस्टोरेशनमध्ये इट इज इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. ह्या दोन गोष्टींच्या मध्ये बघा 1 मार्काच्या ह्याच्यात हे पण येऊ शकतं. रिसर्जन्स इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. रिस्टोरेशन इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन आणि वेलफेअरसाठी जी आहे ती रिसर्जन्स आणि प्रोग्रेससाठी जी आहे ती रिस्टोरेशन, असं लक्षात ठेवा. ह्यातले अजून तुम्ही काय बघणार? डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जस्ट बघून जावा. एनडीआरएफ वगैरे ते बघून जावा. फंक्शन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी तो पार्ट बघून जावा. हे काय बघू नका. एनडीआरएफ एक बघून जावं फक्त, कुठं हे केलं जातं, महाराष्ट्रामध्ये काय आहे वगैरे हा. आणि फर्स्ट एड, ऑब्व्हियसली फर्स्ट एड आणि त्याच्यात कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्याचे फर्स्ट एडचे, आणि वेगवेगळ्या मेथड्स पण नका बघू. फर्स्ट एड किट मध्ये काय काय असतं. आणि तुम्हाला हे माहितीच आहे ना, विच प्रिकॉशन्स, आय थिंक हे आता आपण डिस्कस केलं ना. अर्थक्वेक झाला, फायरच्या वेळेस झाला, स्नेक बाईटच्या वेळेस झाला, हे तुम्ही काय कराल, हे सगळे असले प्रश्न येतात बघा तुम्हाला हमखास. हे काय करू नका. मॉक ड्रिल, मॉक ड्रिल कशासाठी असतात आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह, एवढं बघून चला. ठीक आहे. चला आता तुमचे काही डाऊट्स असतील तर डिस्कस करूया.